हे माझ्या सर्व अंतर्यामा, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद. हे माझ्या जीवा, हे माझ्या देवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचा धन्यवाद. त्याचे सर्व उपकार विसरू नको, त्याचे सर्व उपकार विसरू नका, कारण तो तुझे सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. दुष्कर्माची क्षमा कर. तो तुझे सर्व रोग बरे करतो. सर्व रोग तो तुझा जीव विनाश गरजेतून उद्धारितो. तो तुला दया व करुण्याचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे उपकार विसरू नको. उपकार विसरू नका. खरोखर देव बाप्पा, आम्ही तुझा धन्यवाद देतो. धन्यवाद. किती तुझा धन्यवाद करावा, किती स्तुती करावी प्रभू, ती कमी आहे प्रभू. आज हे नवीन वर्ष आमच्या आयुष्याला जोडून जी कृपा दया तू आमच्या आयुष्यात केली प्रभू, खरोखर त्याच्या आम्ही ऋणी आहोत. मनुष्य काय प्रभू की ज्याची तू आठवण करावी, मरता मनुष्य काय प्रभू ज्याची तू आठवण आणि त्याचं सुस्मरण करावे प्रभू. आम्ही तुझ्या उपस्थितीत येऊन प्रभू तुला धन्यवाद देतो. खरोखर आम्ही भस्म झालो नाही, आम्ही मरण पावलो नाही, आमचा नाश झाला नाही. ही फक्त तुझी दया आणि तुझी कृपा आहे प्रभू. तुझ्या करुणेत खंड पडत नाही, तर तुझी दया रोज आणि रोज नवी होते प्रभू. तुझ्या दयेबद्दल आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा. या नवीन वर्षामध्ये प्रभू आम्ही हृदयापासून धन्यवाद देतो. हे नवीन वर्ष परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे, भरपुरीचं आहे, आमेन. भरभराटीचं आहे प्रभू. आतापर्यंत 2022 पर्यंत ज्या गोष्टी घडल्या नाही, झाल्या नाही, येशूच्या नावाने 2023 मध्ये प्रत्येक दरवाजा स्वर्गातून उघडला जात आहे प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. हर एक गोष्ट पूर्ण होणार आहे ते बाप्पा. आता विलंब नाही, उशीर नाही, तर सर्व येशूच्या गौरवामध्ये होणार आहे. आम्ही धन्यवाद देतो प्रभू येशू. प्रार्थना करतो देवाच्या प्रिय पवित्र आत्म्या या जागेत तुझं स्वागत करतो. आजचा प्रमुख आणि सर्व काही करणारा पवित्र आत्म्या तू आहे. तू नाही तर काहीच नाही प्रभू. तू नाही तर आमचं इथं येणं व्यर्थ आहे. तू नाही तर आमची आराधना व्यर्थ आहे. तू आहे तर आमचं हर एक गोष्ट व्यर्थ आहे प्रभू. तू आहे म्हणून सर्व आहे प्रभू. या जगात काही चांगलं सापडेल का? या जगात काहीच चांगलं नाहीये. जर परमेश्वर ह्या जगात नसता तर ह्या जगात काहीच नाहीये. देव ह्या जगात आहे म्हणून सर्व चांगलं आहे. प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आजची होणारी आराधना तुझ्या हातात समर्पित करतो. होणारं वचन, होणाऱ्या साक्ष, होणारं प्रभू डान्स प्रभू, होणारा विधी प्रभू, शेवटची प्रार्थना आणि जे जे कार्यक्रम होते देव बाप्पा, येशूच्या नावाने आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. सर्व इन्स्ट्रुमेंटवर एम्प्लिफायर, मिक्सर, कीबोर्ड प्रभू, ऑक्टोपॅड, सर्व लाईट सिस्टीम प्रभू, सर्वांवर येशूच्या नावाने आम्ही तुझा अभिषेक स्वीकारतो. जे येत आहेत त्यांचं येणं आशीर्वादाचं कर. येण्यामधले सर्व मार्ग मोकळे कर. अडखळणं बंधनं बांधतो प्रभू येशू आम्ही तुझ्या नावामध्ये. प्रत्येकाला मंदिरामध्ये घेऊन ये आणि तुझं गौरव होऊ दे प्रभू. सर्व परिस्थिती आम्ही तुझ्या नियंत्रणामध्ये देतो प्रभू. सर्व परिस्थिती तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. आम्ही तुला धन्यवाद, तुला धन्यवाद आणि तुला धन्यवाद देतो प्रभू. तुला धन्यवाद देतो. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. गहराई
सागर की ऊंचाई मिले आसमां की, गहराई मिले सागर की ऊंचाई मिले आसमां की, पर कोई ना पाएगा गहराई तेरे प्यार की, पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की। तू प्यार का प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है। परमेश्वर होने पर भी तो मानव रूप धारण किया, परमेश्वर होने पर भी तो मानव रूप धारण किया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया, प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर, सागर
दया का तू ओ गहराई मिले सागर की ऊंचाई मिले आसमां की गहराई मिले सागर की ऊंचाई मिले आसमां की पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की पर कोई नाप ना पाएगा कोई ना पाएगा गहराई तेरे प्यार की तो प्यार का सागर दया हालेलुया Praise the Lord. प्रेज द लॉर्ड Hallelujah. हालेलुया खरोखर आमचा परमेश्वर दयेचा सागर आहे हालेलुया Praise the Lord. आणि जसं गीत गायलं की गहराई मिले सागर की ऊंचाई मिले आसमां की पर कोई माप ना सका गहराई तेरे प्यार की हालेलुया म्हणजे आम्हाला समुद्राची खोली सापडेल आम्हाला आकाशाची उंची सापडेल पण देवाने जे प्रेम केलं ना ते अमाप आहे त्याची कुठली खोली आणि कुठली उंची नाही अपरंपार आहे आमेन Amen. हालेलुया Praise the Lord. देवाला धन्यवाद असो पायावर उठून उभा राहू आनंदाने देवाचं गौरव करू आपण आणि देवाला महिमा सन्मान गौरव देणार आहोत थोड्या वेळ आपल्याला म्हणजे खरोखर आम्ही धन्य आहोत की आम्हाला आमच्या वर्षामधला पहिला दिवस देवाच्या आराधनेसाठी भेटलेला आहे हालेलुया अनेक लोक गेल्या वर्षामध्ये होते गेल्या दिवसामध्ये होते मागच्या वर्षी पण होते पण हा वर्ष ते पाहू शकले नाही हालेलुया ही देवाची फक्त करुणा तुमच्यावर माझ्यावर आहे की खरोखर इतका आनंद हर एक गोष्टीत त्याने आम्हाला सांभाळलं हर एक गोष्टीमध्ये त्याने आम्हाला किती संकट आले असतील वादळ आले असतील ऊन पाऊस थंडी हर एक परिस्थितीमध्ये देव आमचा सांभाळ करतो हालेलुया 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 आणि प्रियांनो हे जीवन आमचं त्या देवाचं ऋणी आहे प्रेज द लॉर्ड आपण आनंदाने देवाचं गौरव करू या समयाला आणि देवाला गौरव देऊया या वेळेला आपण गीत गावे सर्व आनंदाने यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है और हारा हुआ शैतान मेरे जूतों के हालेलुया ओके सर्व मिळून गाऊया आपण यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है हारा हुआ शैतान हालेलुया और हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड तुम्ही आनंदी आहात ना Yes. जे लोक आनंदी नाही ना जोरात हालेलुया बोला हालेलुया आनंदी नसलेले लोक
फायरच हालेलुया म्हणतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इकडे पहा, प्रेज द लॉर्ड. आता पुन्हा एकदा जे लोक झोपले जोरात हालेलुया. ओके, म्हणजे याचा अर्थ सर्व जागृत आहे ना. हालेलुया. आता जे जागृत आहेत ते म्हणा हालेलुया, हालेलुया. ओके, आणि आता माझ्यासोबत करा. येशूने आत्ता करा ना स्टेप. येशूने सर्वजण, येशूने शैतान को क्रूस पर हराया है और हरा हुआ शैतान. आता जोरात लात मारा मेरे जूतों के. हालेलुया. जमाल ना. हा, ओके, सर्वजण माझ्या बरोबर करा. यीशु ने शैतान को कहाँ पर? क्रूस पर और हारा हुआ शैतान. कहाँ? यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है और हारा मेरे जूतों के नीचे. सर्वजन ला ला ला. जो 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 बोला हालेलुया. ला मेरा यीशु विजयी है और जो 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 यीशु विजयी है. ऊंचा, सबसे ऊंचा किसका नाम है? हालेलुया. आता हाथ वर करा. ऊंचा, सबसे ऊंचा किसका? यीशु का नाम है और उसने अपने हाथों से किसे? हालेलुया. ऊंचा, सबसे ऊंचा किसका? यीशु का नाम है और हालेलुया. मेरा यीशु विजयी है और जो 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 मेरा ला 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 ला. जो 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 हालेलुया. हालेलुया. तुम्ही विश्वास ठेवता ना येशूने शैतानाला कुठं हरवलेला आहे? वधस्तंभावर. हालेलुया. आता नीचे, माझ्यासोबत वाकत सर्व खाली, सर्वजण नीचे. जरा ऍक्टिंग करा दोन्ही हाताने. नीचे, सबसे नीचे शैतान और यीशु के नाम से मैंने उसे नीचे नीचे, सबसे नीचे शैतान का नाम है और अपने जूतों मेरा यीशु विजयी है. मेरा यीशु विजयी है. हालेलुया. ला 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 ला. ओ जो 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 मेरा यीशु विजयी है. अब हम ना डरेंगे. कौन? किससे लड़ेंगे? शैतान से हम लड़ेंगे. किसके? अब हम ना डरेंगे. यीशु जो साथ है और शैतान हम लड़ेंगे. दोन्ही हात उंच कर. दोन्ही हात. तो का
अब हम ना डरेंगे। जो साथ दे यीशु के नाम से तो गाओ हालेलुया। सर्वजण उडी तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। मन में शांति पाई है किसके? हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से। मन में हमने पाई है हमने मुक्ति श्राप से। तो गाओ हालेलुया, हालेलुया, तो गाओ 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 हालेलुया, हालेलुया। आपल्या शेजारच्याचा हात धरा, कोण आहे त्याला वर करा, आम्हाला शालोम शांती ओ सलाम लाए है ला प्रत्येक जण शालोम शांति असे किसका? मेरे यीशु का पैगाम। हालेलुया, शालोम शांति ओ सलाम लाए है आपके नाम। शालोम मेरे यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया। आपलं हे काढा, रुमाल, स्कार्फ, ओढणी, पदर. हालेलुया, तो गाओ हर्ष, तो गाओ हालेलुया, हालेलुया, तो गाओ 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 हालेलुया। बोलो यीशु मसीह की, राजाओं के राजा की, जय प्रभुओं के प्रभु की। जय आमेन, आमेन आमेन। आमेन देवामधला आनंद सर्व काळ टिकतो. हालेलुया, हालेलुया. आपण देवाला धन्यवाद देऊ. आपले आणखी कार्यक्रम पण आहे, वेळेकडे पण लक्ष आहे आमचं. आपण देवाची उपासना करूया, देवाची आराधना करूया. हालेलुया, हालेलुया. Praise the Lord. या वेळेला आपण डोळे बंद करू, आपण देवाला थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. ओरी बांदारा शिकेरी हाडा बा 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 बा. आज नवीन वर्षामध्ये देव अनेकांना भरणार आहे, त्याच्या दानाने, वरदानाने, त्याच्या सामर्थ्याने. खरोखर या ठिकाणी देवाची उपस्थिती आलेली आहे आणि देव खरोखर अद्भुत आहे. तो पराक्रमी आहे, तो गौरवी आहे, तो विजयी आहे. एक राजा तो आहे, सिंहासनावर विराजमान तो आहे. आपण स्तुती करू लागू प्रियांनो, स्तुती करू लागू प्रियांनो, आपण स्तुती करू लागू. आपण त्या देवाला धन्यवाद देऊया.
स्वर्गामध्ये अहोरात्र देवाची आराधना होते. सर्व स्वर्गदूत पवित्र 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 म्हणत त्या देवाची आराधना करतात. न थांबता त्या परमेश्वरासमोर उपडे पडतात. पंख हलवून त्या देवाची आराधना करतात. त्या देवाला आपण धन्यवाद देणार आहोत. त्या देवाची आपण आराधना करणार आहोत. शिखरबा ओ री खराबो. प्रियांनो, तुम्ही स्तुती करू लागा. तुम्ही थांबू नका प्रियांनो. धन्यवाद देत राहा. अन्न भाषामध्ये त्याची आराधना करा. त्याला धन्यवाद देत राहा. पण थांबू नका प्रियांनो. ही वेळ आहे आराधनेची. ही वेळ आहे परम पवित्र स्थानात जाण्याची. आमच्या जीवनामधला सर्वात उत्तम भाग आहे उपासना. त्या परमेश्वराने मनुष्याला याच्यासाठी बनवलं की खरोखर तो देवाची आराधना करा, देवाच्या सानिध्यामध्ये राहील. सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है. सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है. हाथों तो पवित्र पवित्र है, तो पवित्र पवित्र है, तो पवित्र पवित्र है, तो प्रभु आम्ही तुझी आराधना करतो. मैं
मंडळी तुमचा आवाज से नाव पवित्र स्वर्ग में रात और दिन खुदा को पवित्र कहते हैं क्योंकि वो हमारा खुदा पवित्र है। रात दिन हम तुझे पवित्र कहते रहे, तेरी पवित्रता की रोशनी में हम चले। रात दिन हम तुझे पवित्र कहते रहे, तेरी पवित्रता की रोशनी में हम चले। स्वर्ग की रोशन रहे, तेरी पवित्रता को दे। स्वर्ग की रोशन रहे, तेरी पवित्रता को दे। सेनाओं का मंडळी तुमचा आवाज यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है। प्रत्येक जण तू पवित्र रिखाराबाशिके, पवित्र पवित्र है। सेनाओं का पवित्र है, पवित्र। हात उंच करूया, देवाला हात उंच करून त्याची आराधना। तू पवित्र पवित्र है। मंडळी फक्त तुमचा आवाज पवित्र
स्वर्गात अहोरात्र तुझी आराधना होते. स्वर्गदूत 40 वडील आणि खरोबे सराफील सर्व मिळून देवप्पा तुझी आराधना करतात. रात्र आणि दिवस तुला पवित्र 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 म्हणतात प्रभू. खरंच किती पवित्र असा तू देव आहेस. तुझी तुलना आम्ही कोणासोबत करू शकत नाही प्रभू. इतका महान तू आहे प्रभू. आणि मनुष्य काय प्रभू ज्याची आठवण तू करतो. आज खरोखर प्रभू आमची पात्रता नसताना प्रभू तुझे लेकर तो आम्हाला बनवलं प्रभू. किती धन्य आम्ही आहोत की आमचा देव आमचा परमेश्वर तो आहे प्रभू. आमचा परमेश्वर तो आहे. आमचा देव तो आहे. आमचा आधार तो आहे. आमचा भरोसा तो आहे प्रभू. आम्ही खरोखर धन्य आहोत. किती महान देव आहे. ह्या नवीन वर्षामध्ये प्रभू तो आम्हाला घेऊन आला. गेलं वर्ष सांभाळलं दे बाप्पा. हर एक गोष्टी तू लेकरासारखा आमचा सांभाळ करतो प्रभू. नेहमी आम्हाला प्रेम करतो, जवळ घेतो प्रभू. तू खरंच दे बाप्पा किती महान आहे प्रभू. आम्ही तुला धन्यवाद. खरोखर तुझी समक्षता आमच्यामध्ये आलेली आहे. तुझी उपस्थिती सर्व गोष्टीहून उत्तम आहे प्रभू. तुझी उपस्थिती सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे देवा. जसा शल्मोन राजा म्हणतो मी 1000 वर्ष या जगात फिरलो, मी तो आनंद शोधला, पण एक दिवस प्रभू तुझ्या उपस्थितीत बसलो तर 1000 दिवसाचा आनंद. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही धन्यवाद देतो. आम्ही धन्यवाद देतो. आम्ही धन्यवाद. सर्व परिस्थिती पवित्र आत्मा तुझ्या नियंत्रणामध्ये. जे तुझं वचन होईल, जे लेकरांचे डान्स हिट होणार आहे, जो लग्नविधी होणार आहे आणि जी प्रार्थना होणार आहे, येशूच्या नावाने आम्ही सर्व तुझ्या हातात समर्पित करतो. तुझी कृपा पुरव. तुझं मान सन्मान आणि गौरव तुझ्या नावाला दे प्रभू. येशूच्या पवित्र आणि गोड नावामध्ये प्रार्थना मागतो. स्वर्गातील पित्या तू आहे. सर्व मिळून म्हणूया आमेन आमेन. बसूया खाली आपण. वेळ आहे साक्ष्यांची. पालखी पाय आहे साक्षी. आवाज करू नका. आणि जे मध्ये बसलेले आहेत ना ते थोडस असं साईडला बसा. साईडला व्हा. मध्ये जागा राहू द्या. आणि एकदम पुढं पुढं सरका, कारण अजून पुष्कळ लोक येत आहेत आपल्या मंदिरामध्ये, चर्चमध्ये. त्यासाठी जागा ठेवा आणि पुढं पुढं या. पुढं सरका. आवाज न करता पटकन लवकर लवकर पुढं सरकून घ्या. सुंदरशा आराधनेबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सर्वजण आनंदित आहेत है ना, कारण आज आपण 2023 या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजूया आपल्या प्रत्येकासाठी आणि देवासाठी. परमेश्वरांनी या भूमीवरती आम्हाला 2023 हे वर्ष दाखवलं. ही केवळ देवाची दया आणि कृपा आमच्यावरती आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि वेळ न घेता आपण साक्षीमध्ये जाणार आहोत. आमच्या जीवनामध्ये देवाने अद्भुत चमत्कार घडवलेले आहेत. आमच्या समस्या सुटलेल्या आहेत. आजारातून देवाने आम्हाला मुक्तता दिलेली आहे. तर आपण फक्त 3 किंवा 4 साक्ष घेणार आहोत. आणि पटकन या आणि साक्षीसाठी आपण या साक्षीतून देवाचा गौरव करूया. पाचारणे परिवार आलेला आहे ना चासवरून, चास कामरगाव. लवकर या, पुढे या. माझं नाव सरिता संतोष दिवे. काही दिवसात माझ्या जीवनात असं काही घडलं होतं की सैतानाने आमच्या घरामध्ये ना खूप धुमाकूळ घातली होती.
आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही चर्चला येऊच नये, म्हणजे आम्हाला प्रार्थनेचे मार्ग सगळे बंद करण्याचं सैतानाने एक नियोजनच केलं होतं. पण मी पण प्रार्थना केली की परमेश्वरा, ज्या पतीद्वारे माझं चर्च जाणं येणं बंद होऊ राहिले, त्याच पतीद्वारे तू माझे मार्ग मोकळे कर. येस आमेन. आणि एका सिस्टरांकडून पण मी त्यासाठी प्रार्थना करून घेतली. आणि खरोखर पतीने माझ्या स्वतः म्हटले की तू चर्चला जा प्रेज आणि जा आणि माझ्यासाठी सुद्धा प्रार्थना कर. प्रेज म्हणून परमेश्वराच्या नावाला मी गौरव करते. या साक्षाबद्दल आपण टाळ्या वाजूया. देव आमचे मार्ग मोकळे करतो आणि खरोखर येणाऱ्या दिवसामध्ये आमचे बंधू देखील आपल्या मंदिरामध्ये येतील, यासाठी देखील आपण देवाला धन्यवाद देऊया. बोला सिस्टर, नाव Praise the सांगा. Lord. मी विमल पाचारने चासूरून आले. हा, तर देवाने माझ्यामध्ये खूप मोठं कार्य केलं, कारण मला जी गाठ सांगितली होती ती कॅन्सरची गाठ होती. आणि त्यानंतर मुलींनी काय केलं, तिथं पुण्यामध्ये फास्टराकडून प्रेयर करून घेतली एक 8 ते 10 दिवस. आणि रिपोर्ट डॉक्टर म्हणले कॅन्सर आहे, त्या वॉर्डमध्ये टाकलेलं होतं. आणि रिपोर्ट देवाने एकदम नॉर्मल पाठवले, तरी त्यांना विश्वास नाही पटला. परत रिपोर्ट चेक करायला पाठवले, तरी नॉर्मल आला. देवाचा गौरव असो. प्रेज लॉर्ड. साक्षाबद्दल टाळ्या वाजूया. थांबा सिस्टर. ह्या ज्या सिस्टर आहेत, आपल्याकडे गेल्या दिवसामध्ये सिस्टर पूजा पाचारने चास कामरगावरून या आपल्या मंदिरामध्ये येत होत्या आणि त्यांचा विश्वास होता. आणि विशेष म्हणजे विश्वासाने कार्य झालं. ह्या बहीण प्रार्थनेमध्ये नव्हत्या, त्यांचा परिवार कोणी प्रार्थनेत नव्हतं आणि त्यांना प्रार्थना म्हटलं तर आवडत नसायचं. कोणी चर्चचे लोक त्यांच्याकडे गेले तरी त्यांना ते आवडत नसायचं. आणि ज्यावेळेस खरोखर या बहिणीला गाठ झाली, डॉक्टरांनी सांगितलं कॅन्सर झालेला आहे, आणि खरोखर त्या लेकराच्या विश्वासाने आज तिचं लग्न झालेलं आहे, पुन्हा या ठिकाणी आहे. परंतु तिने विश्वासाने प्रार्थना केली आणि त्यांना सांगितलं की येशू जवळ जा आणि येशूच तुला या सर्व आजारातून बरं करेल. आणि ज्यावेळेस प्रार्थना केली आणि प्रार्थनेने आणि खरोखर त्यांच्या विश्वासाने देवाने त्यांना पूर्ण आरोग्य दिलं आणि ती सर्व गाठ देखील निघून गेलेली आहे आणि आता ते पूर्ण बरे आहेत. म्हणून सर्व साक्षीसाठी आपण देवाला धन्यवाद देऊया आणि टाळ्या वाजूया. त्यानंतर माझ्या आईंना पण कळालं की आई वडील आज त्यांना पण घेऊन आलेले आहेत का? हा, इथं आलेत का? उभा राहा. बाहेर आहेत का? बाहेर बसले. बरोबर, ठीक आहे. तुमचे आई वडील आहेत का? हा, यशस्वींचे आई वडील ते देखील विश्वासामध्ये आलेले आहेत आणि आज चास कामरगाववरून ते हिवऱ्यावरून आले. ते हिवरेझरे या ठिकाणाहून ते इथं आलेले आहेत. म्हणून त्यांच्यासाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजूया. या परिवाराची आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण राहू द्या की असे अनेक परिवार आहेत की त्यांना खरोखर प्रार्थनेची गरज आहे. तर आपल्या सर्वांच्या प्रार्थना त्यासाठी असू द्या. या साक्षीसाठी आपण देखील पुन्हा टाळ्या वाजवू आपण आणि देवाला धन्यवाद देऊया. थँक्यू सिस्टर. यस सिस्टर, आय सिस्टर. अजून साक्षी असेल तर पटकन तयार राहा. हॅलो, माझं नाव सुशील आयरे. कारण आम्ही नाताळाला चर्चमध्ये नव्हतो. चर्चमध्ये माझ्या मुलाला ॲडमिट केलं होतं नाताळाच्या दिवशी दवाखान्यामध्ये. कारण खूप त्रास होता त्याला. तर डॉक्टरने सांगितलं डेंग्यू पण झालेला आहे, गुच्चीट ताप झालेली म्हणे. आता आम्ही सगळे दवाखाने फिरलो. नंतर मग प्रार्थना केली, म्हणलं आता काय करायचं, पैसे तर नाही म्हटलं ॲडमिट करायला मोठ्या दवाखान्यामध्ये. मग सांगितलं पास्टरने का मग तुम्ही कॅन्टीनला ॲडमिट करा, तिथं सगळे सवलत आहे म्हणे. तिने ॲडमिट केलं. मग गेल्या डॉक्टरने सांगितलं, तपासण्या केल्या तर म्हणे तुला अशक्तपणा आला म्हणे, तू ॲडमिट हो म्हणे. तर मुलगा म्हटलं मी होतो म्हणे ॲडमिट. डॉक्टरने ताबडतोब सलाईन गोळ्या औषध दिल्या, कारण त्याला आता खूप आरोग्य दिलं देवाने ना. चर्चमध्ये आणलंय. खूप निराश होते मी, मला काहीच सुचत नव्हतं आणि मुलाचे सगळे हातपाय गळाले होते. काही त्याला उभा सुद्धा राहता येत नव्हतं. कारण मी देवाला प्रार्थना केली का देवा तूच वाचवणार आहेस आता, कारण त्याला आता तू चर्चमध्ये आलाय. कारण मी माझं प्रेज लॉर्ड. या साक्षाबद्दल देखील टाळ्या वाजूया आपण. निलेश ब्रदर आपल्या चर्चमध्ये आहेत. गेल्या दिवसामध्ये त्यांना डेंग्यू झाला होता आणि तरी देवबापाने त्यांना पूर्ण आरोग्य दिलं. एका मातेच्या विश्वासाच्या द्वारे खरोखर देवबापाने त्यांच्या मुलाला आरोग्य दिलं. म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया आणि या साक्षाबद्दल देवाचे आपण आभार मानूया. प्रेज द लॉर्ड. माझं नाव अनिता शिरसाटे, मी गजराजनगर इथून आले. माझी साक्ष अशी की मागच्या महिन्यामध्ये ना आम्हाला देवाने सुंदरसं शॉप दिलं कपड्याचं. अगोदर एक शॉप होतं, नंतर हॉटेल दिलं, नंतर चायनीजचं हॉटेल दिलं ना आता परत एकदा कपड्याचं शॉप दिलं. म्हणजे देवाने 4 दुकानं आम्हाला दिले आणि अगोदरीतीने सगळ्या गरजा पुरवल्या. त्याच्याबद्दल मी देवाच्या नावाला कोटी कोटी उपकार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. साक्षाबद्दल देखील आपण टाळ्या वाजूया. खरोखर देव आमच्यासाठी उपाय करणारा परमेश्वर आहे, आमच्यासाठी तो देतो. आणि या बहीण देवाच्या कार्यासाठी देण्यासाठी
कधीही मागं पाहत नाहीत आणि नेहमी सरळ हाताने ते देवाच्या कार्यासाठी मदत करतात. म्हणून देव त्यांचं ऋण ठेवत नाही आणि अद्भुत रीतीने देवाने त्यांना 3-4 शॉप दिले. याबद्दल देवाच्या नावाला पण धन्यवाद देऊया आणि पुन्हा आपण टाळ्या वाजवूया साक्षीसाठी. देवबापाच्या नावाला मी धन्यवाद देते. आता या गेल्या महिन्यात ना माझ्या ह्या पायावर मी पुन्हा पडले, परंतु देवबापाने खरोखर त्या क्षणी कुणी बाहेर नव्हतं आणि मी त्या क्षणी असं पाय फिरला माझा. परंतु खरोखर देवाची खूप मोठी कृपा आहे. माझ्या 22 टाक्याचं ऑपरेशन झालेलं आहे, माझ्या नसांचं ऑपरेशन झालं, असं फिरला पाय. परंतु मी आज खरोखरच देवाचं नाव घेऊन त्या ठिकाणी हाक मारली आणि खरोखरच माझ्या पायाला देवबापाने आरोग्य दिलं. कुठल्या दवाखान्यात गेलं नाही, काय नाही. आणि कालची साक्ष, कालची तर छोटीशी साक्ष आहे. काल मी 500 रुपये सुट्टे पैसे घेतले, 500 रुपये, आणि मी बाजारात गेले. पण खरोखर देव किती मान आहे. आणि मास्टरला सुद्धा असं हे वाटलं आश्चर्य की 320 रुपयात तुम्हाला एवढा मोठा बाजार, 2 पास्टरनीच मला तिथून कोलांगीच्या दवाखान्यापासून तिथून मला इकडं आणलं, नाही का, मला चालता येत नव्हतं म्हणून. आणि मग 320 रुपयामध्ये मी 1 किलो मासे आणि 2 पिशव्या बाजार आणला आणि 200 रुपये उरले. त्या बापाच्या नावाला धन्यवाद. ते खरोखर देवाचे सेवकाकडून मी सुट्टे पैसे घेतले, पण त्या बापाने लय मोठं कार्य केलं म्हणून सारा महिमा मी त्याला देते. प्रेज द लॉर्ड. मास्टरचे मी आभार मानते. प्रेज द लॉर्ड. या साक्षीबद्दल टाळ्या वाजूया आपण. आणि सुट्टे पैसे मागण्यासाठी येऊ नका असे बाळासाहेब म्हणतात. नाही, पण देऊ असले तर देऊ नक्कीच. प्रेज द लॉर्ड. आहे का साक्षी? शेवटची साक्षी होईल, पटकन या. असा आनंदित असल्यावर किती छान वाटतंय ना. नवीन वर्षामध्ये असा आनंद सदा आणि सर्व काळ आपल्या जीवनामध्ये असतो. माझं नाव निकिता अल्लाट. खरोखर 1.5 महिन्यापासून मुली आजच्या कार्यक्रमासाठी प्रॅक्टिस करत होत्या. त्याच्यात जेवढ्या जणी 1 2 3 4 5 6 जणी होतो. आम्ही 6 वेळा 6 जणींचे वेगवेगळे भांडण झाले. पण देवाच्या कृपेने जेव्हा जेव्हा प्रेयर करून घेतली तेव्हा तेव्हा सगळ्या जणी परत एकत्र यायच्या. कारण ही देवाचा गौरव आहे. कोणत्या दुसऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात आम्ही भाग नव्हतो घेत. देवाला ते आमच्याकडून करून घ्यायचं होतं. आणि खरोखर अचानक कॉयरचा डान्स पण अचानक सगळ्या गोष्टी देवानी स्किट इतकं सुंदर करून घेतलं. कारण ह्या सगळ्या गोष्टींचं कोणत्याही प्रकारचं नियोजन ना ब्रदरनी, राजू ब्रदरनी केलं होतं, ना आम्ही कोणी केलं होतं. पण देवाने ही संधी आज ह्या स्टेजवर, ही नुसतं स्टेज नाही, खरंच पवित्र स्थान आहे आणि देवाने मला तिथं माझा वापर करून घेतला. म्हणून देवाच्या नावाला मी धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. साक्षीबद्दल आपण टाळ्या वाजूया. असंच अधिक तयार राहा. आणि विशेष म्हणजे आपल्याला माहिती नसेल, परंतु ज्यांचं लग्न झालेलं आहे ती जोडी सुद्धा डान्स मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या दिवसामध्ये अशा अधिक जोड्या तयार राहा की आपण त्यांचा देखील डान्स घेऊया देवाच्या गौरवासाठी. ठीक आहे. शांत रहा. आवाज करू नका. लाईट जरी नाहीये, लाईट येईल, परंतु शांत रहा. आपल्याला काही आपले कार्यक्रम आहेत, डान्स देखील आहे आणि अभिजित आहे ना बाई, अभिजित आपल्याला वचन देखील ऐकायचं आहे. सर्वांनी शांत रहा. आणि साक्ष असेल तर पटकन या शेवटची साक्ष साक्ष असेल तर शेवटची साक्ष होईल. पटकन या साक्षीसाठी. इकडे लक्ष द्या. पैसे देतो. शेवटची साक्ष असणार आता. लगेच आपण देवाच्या वचनात आलो. शेवटची साक्ष जर कुणाला द्यायची आहे तर आपण शेवटची साक्ष यावेळेस घेणार आहोत आणि त्यानंतर आपण लगेच देवाच्या वचनात जाणार आहोत. माझी साक्ष अशी आहे, शुक्रवारी माझी बहिणीची मुलगी म्हणजे इतकी सिरियस झालेली होती ना, ती सगळे
नाही अशी म्हणजे पूर्ण दुपाराची इतकी बेकार कंडिशन झालेली होती. पोरीचं फक्त पोटात जीव राहिला होता. कारण मुली जरी घेतली ना तरी पूर्ण यायची वाढ द्यायची नाही काय नाही. तर मी तिकडे शाळेला मागत होतो आणि मी माझ्या बहिणीला त्यांना सांगितलं की तिथं तू चर्चमध्ये जा. त्याला वाटलं मी इथंच आहे. मी तिकडे होतो शाळेला माग आपल्या पावसात बाहेर गेलो होतो. पाळकिंबा येतो पाळकिंबा माझी बहीण इथं चर्चच्या बाहेर लय रडत होती. पाळकिंबाने इथं त्याला माझ्या बहिणीला घरी नेलं. मग घरी नेलं त्यांच्या. मग तिथं प्रार्थना केली. तर तिथून प्रार्थना केली माझ्या बहिणी म्हणला होता तू इकडे आपण दवाखान्यात. तर माझी पण तिथं आली माझी बहीण म्हणली का बोले भाऊ माझी पोरगी नगर म्हणजे काहीच नव्हती आकुलगावच्या दवाखान्यात. म्हणजे पाळकीन बाईने प्रार्थना केली आणि पाणी प्यायला दिलं तर माझ्या पोरीला नाही काय थोडं डोळे उघडले. परत तिथून मी घेतलं आणि दवाखान्यात घेऊन गेलो. म्हणजे दवाखान्यात नेलं ते पोरीला. तर पोरगी आता एकदम चांगली आहे. मग तिथून मी दवाखान्यात मी पाहतो आपल्या बाळासाहेबांना फोन लावला का त्या पोरीसाठी प्रार्थना करा. तर त्या पोरीला खोट सांगत आहे त्यानुसार 1 वर्षाच्या लेकराला व्हेंटिलेटर मशीन लावायला म्हणत होते. त्या डॉक्टर तशी सही अंगठा घेतला होता त्यांनी मला. पण मी जेव्हा सांगितलं तेव्हा इतक्या लहान लेकराला व्हेंटिलेटर कसं सही करणार म्हणलं आमची गरीब समाज आहे म्हणलं आमचा. तसं काय आमच्यावर तसं काय आमच्यावर संकट येऊन नको जेव्हा आपण प्रार्थना केली देवाला. तर देवाने काय तसं व्हेंटिलेटर गरज नाही पडून दिली. ती पोरगी एकदम भली चांगली आहे आणि ती थोड्याच खालच्यात आहे. म्हणून देवाला लाख कोटी धन्यवाद आहे. आणि ते बाळ असं होतं की काहीच हालचाल नसती आणि ती बहीण इतकी रडत होती. ज्यावेळेस मी आले आणि मग ते बाळासाठी प्रार्थना करण्यासाठी बाळासाठी प्रार्थना तेव्हा प्रार्थना केली आणि त्या लेकरांनी ज्यावेळेस नाव पाणी पाजलं बाळाची गोळी पडले आणि त्यांना म्हटलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. कारण तिला पण थोडीशी दवा आणि दिवा नाही का दोन्ही पाहिजे आपल्यासाठी म्हणून मेडिसिनची पण गरज होती औषधाची. आणि खरोखर आता ते बाळ चांगलं आहे यासाठी आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. कनेक्शन आहे जनरेटर बरोबर. प्रेज द लॉर्ड. जोराने हालेलुया. लाईट नसली तरी चालेल. बिना लाईटचं तयार आहे का आपण? पण प्रार्थनेची गरज आहे आपल्याला. लाईटची पण गरज आहे. प्रभू लवकर लाईट देत आहे. अचानक काही प्रॉब्लेम झाला टेक्निकली आणि लवकरच सर्व लाईट येईल. तुमच्या प्रार्थना असू द्या. कारण ज्यावेळेस परमेश्वराची महिमा प्रभूचं गौरव आम्ही करतो त्यावेळेस निश्चितच काही ना काही अडचणी निर्माण होतात आणि तो दुष्ट त्याची इच्छा नसते सैतानाची की देवाची महिमा व्हावी. आणि म्हणून काही जरी असलं तरी आपण परमेश्वराचं गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. कारण आज आपल्यामध्ये पुन्हा एकदा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आज आनंदाचा समय आहे आणि नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि खरोखर प्रभूने आम्हाला हा नवीन वर्ष दिलेला आहे, हा दिवस दिलेला आहे म्हणून त्याचे आम्ही आभार मानले पाहिजे. खरोखर आज या मोठ्या पॅन्डेमिक मधून आम्ही बाहेर पडलेलो आहोत. कोरोना व्हायरस मधून बाहेर आलेलो आहोत. जरी अजूनही व्हायरस येत आहे आणखी काही प्रत्येक ठिकाणी प्रिपरेशन चालू आहे तर थोडी काळजी घ्या. आपण बसलेले आहात तर आपले मास्क असतील आपल्याकडं तर आपण त्याची काळजी घ्या. आपण आपले मास्क वापरूया. आपण आणले असतील तर थोडस काळजी घेणं गरजेचं आहे कारण पुन्हा पॅन्डेमिकची तयारी सुरुवात झालेली आहे किंवा पॅन्डेमिक आलेलं आहे. ती महामारी येत आहे तरी आपण काळजीपूर्वक बसूया. जरी अजून सुरुवात झाली नाही किंवा इतका प्रभाव त्याचा नाही पण तरी आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर ही सर्वांसाठी सूचना असणार आहे. त्यानंतर प्रियानो आज आपल्यामध्ये एक विवाह विधी देखील आहे. त्यानंतर लेकरांचे प्रोग्राम आहेत, स्किट्स आहेत, डान्स आहेत आणि त्यानंतर शेवटची प्रार्थना आपण करणार आहोत आणि सर्वांसाठी प्रीती भोजन आहे. त्यामुळे सर्वजण आनंदाने आपण या ठिकाणी बसत आहोत. काही टेन्शन घेऊ नका. थोडा वेळ झाला तरी चालेल. काही पेशंट आपल्यामध्ये आहेत तर त्यांचं सहकार्य तुम्ही करा कारण त्यांना जर त्रास होत आहे
त्यांना त्या ठिकाणी जर खूपच सिरियस आहे किंवा बसू शकत नाही तर त्यांच्यासाठी प्रार्थना करून आपण त्यांना पाठवून देणार. तर थोडा वेळ होईल आपल्याला, कमीत कमी आपले 1.5 ते 2 वाजतील, तरी थोडा मागं पुढे वेळ होईल. त्यासाठी आपण आज वेळ देऊनच आपण बसलेलो आहोत, याची प्रत्येकाने काळजी घ्यायची, नोंद घ्यायची आहे. तर प्रियानो, आपण आता देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. अजूनही जर कोणाला साक्ष सांगायचे आहे तर आपल्यासाठी हा समय आहे. आपण जरूर या ठिकाणी येऊन आपली साक्ष सांगूया, कारण जे सर्व लोक ही साक्ष ऐकत आहेत आणि आपल्याला ऑनलाईन आपण चाललेलो आहोत, तर अनेक लोक आपल्याला त्या ठिकाणी पण आपल्या साक्ष ऐकणार आहेत, ऐकत आहेत. तर कुणाला असं वाटत आहे आपली साक्ष द्यावी, तर आपण आपली साक्ष पटकन पुढे येऊन आपल्या शब्दामध्ये आपण सांगणार आहोत. ज्यांना वाटतंय साक्ष द्यायची शेवटची साक्ष असेल तर प्रियानो, खरोखर आपल्या चर्चच्या मारनाथा मिनिस्ट्री आपल्या चर्चचं नाव आहे आणि या संस्थेच्या वतीने प्रियानो आपल्याकडे जवळजवळ 12 ठिकाणी आपल्या मंडळांच्या ब्रँच चर्चेस आहेत. आपली ही मंडळी वेगवेगळ्या भागामध्ये सेवा कार्य करत आहे. आपल्याकडे महिला ग्रुप आहे, युथ ग्रुप आहे. प्रियानो, आपल्याकडे बरेच लीडर्स आपण तयार केलेले आहेत जे डिसायपल आहे आणि ते देखील वेगवेगळ्या भागात काम करत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षामध्ये परमेश्वराने काही देवाच्या सेवकांना पुन्हा नव्याने आपण त्यांना अपॉइंट करत आहोत, नियुक्त करत आहोत आणि स्पेशली पुणा आणि बीड या भागामध्ये रांजणगाव, पिंपरी चिंचवड, पुणा या ठिकाणी आणि पुणा, रांजणगाव या ठिकाणी आणि बीड परिसरात ब्रदर संतोष फासे आपले देवाचं सेवा त्या ठिकाणी पाहत आहेत. त्यानंतर पुन्हा नगरमध्ये ह्या मारनाथा चर्चमध्ये आणि लिंबोडी या ठिकाणी मी स्वतः जबाबदारी पार पाडत आहे. त्यानंतर गजराजनगर या ठिकाणी देखील सध्यापर्यंत मीच आहे, परंतु आता नव्याने आम्ही काही नवीन लोकांना तिथे अपॉइंट करत आहोत. गजराजनगर चर्च याची जबाबदारी या वर्षापासून, आता नवीन वर्षापासून ब्रदर राजू उमा ब्रदर स्वीकारणार आहे. टाळ्या वाजून आपण जबरदस्ती घोड्यावर नाही वाजवायचा कुणाला, बरोबर आहे ना? चालेल ना? ओके ओके, त्यांची इच्छा आहे. त्यानंतर ब्रह्मनगर या ठिकाणी ब्रदर लवेश नेटके ही जबाबदारी पार पाडणार आहे. त्यानंतर डेअरी फार्म सैनिक नगर या ठिकाणी आणि चेतना कॉलनी या ठिकाणी ब्रदर राहुल शेलार हे त्या ठिकाणची जबाबदारी पार पाडत आहे. आणि त्यानंतर वैद्य कॉलनी या ठिकाणी ब्रदर संदेश मक्कासरे ही जबाबदारी घेत आहे. त्यानंतर इसळक, निंबळक आणि खारी खर्जुने या ठिकाणी ब्रदर बोर्डे, ब्रदर बेंजामिन बोर्डे आपले ब्रदर आहेत, ते पण त्या ठिकाणी सेवा करत आहेत, ते पण आपल्यामध्ये आहेत. आणि अशा पद्धतीने नवीन नवीन ठिकाणी आम्ही सेवा करत आहोत. लवकर मांजर सुंबा त्या परिसरात देखील आम्ही सेवा सुरू करत आहोत. आणखी नवीन नवीन भाग आहेत प्रियानो परमेश्वराने आम्हाला दाखवलेले आहेत, त्या परिसरामध्ये देखील आपण लवकर जात आहोत आणि देवाचं गौरव त्या ठिकाणी आपल्या वतीने होत आहे. तर प्रियानो, अशा पद्धतीने महिला मंडळ आहे, महिला मंडळ पण आपल्या वेगवेगळ्या भागात जाऊन देवाचं सेवा कार्य करत आहे. भिंगारमध्ये आपण थोरात परिवार ब्रदर रमेश थोरात त्यांच्याही घरामध्ये आपण भक्ती आराधना घेत आहोत. संतोष बांबळ या परिसरामध्ये, त्यांच्याही परिसरामध्ये लवकरच आपल्या महिलांच्या सभा आणि आम्ही व्हिजिट देत आहोत. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जसं वेगवेगळं काम चालू आहे त्या प्रत्येक परिसरामध्ये देवाचं काम होत आहे. तर तुमच्या प्रार्थना पाहिजे आहेत. तुमच्या परिसरामध्ये तुम्ही आम्हाला येऊन भेटा. आमचे लीडर साहेब मी आहे, आम्ही स्वतः आपल्या घरी वैयक्तिक भेट देणार आहोत. आणि या नवीन वर्षामध्ये जरी आम्हाला या जुन्या वर्षामध्ये जरी काही लोकांपर्यंत पोहोचता आलं नाही, आणि नवीन वर्षामध्ये 100% आम्ही पोहोचू. विशेष पुन्हा एकदा स्पेशली प्रेयर ठेवा, प्रेयर मध्ये आठवण ठेवा माझ्या कुटुंबाची, आणि लवकरच परमेश्वराने दृष्टी रिकवर करावी, लवकर दृष्टी द्यावी, त्यासाठी प्रार्थना आठवण ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत मला येता येईल. कारण रात्रीच्या समयी मला जास्त ड्रायव्हिंग करता येत नाही, कारण दृष्टी थोडीशी कमी झाल्यामुळं रेटिना जो पडद्याचा समस्या आहे, त्यामुळे रात्रीची ड्रायव्हिंग करणं थोडं अवघड झालेलं आहे. तरी देखील दिवसाही मी आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीन आणि त्या सर्व प्रार्थनेमध्ये आपली आठवण, आमची आठवण ठेवा, जेणेकरून परमेश्वराचा गौरव याद्वारे होईल. प्रेज द लॉर्ड. साक्ष कुणाला सांगायचे अजून शेवट? या नवीन वर्षामध्ये आपल्या बायबल स्टडी आहे. दर गुरुवारी आपण या ठिकाणी बायबल स्टडी संध्याकाळी घेत आहोत. लिडरशिप बायबल स्टडी असणार आहे आणि आपले सर्व युथ त्या ठिकाणी असतात. शनिवारी आपली महिला मंडळाची सभा या ठिकाणी चालते. सर्व महिलांसाठी वेलकम आहे नवीन वर्षामध्ये. त्यानंतर
तर शुक्रवारी हिलिंग स्प्रेड आमची या ठिकाणी आपण या चर्चमध्ये घेत आहोत. जे सैतानी बंधनात आहे, वेगवेगळ्या आजारात आहे, समस्यामध्ये आहेत, त्यांच्यासाठी देखील आपली प्रार्थना असणार आहे. त्यानंतर रविवारची आपली भक्ती असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भक्त्या चालू आहेत. शुक्रवारी गजराजनगर या ठिकाणी, रविवारी सकाळी या ठिकाणी आणि रविवारी संध्याकाळी निंबोटी चर्च या ठिकाणी ही सभा चालू असते. आणि म्हणून ज्यांना कुणाला सेवेसाठी पुढाकार घ्यायचा आहे, तुमचं स्वागत आहे. तुम्ही पुढे येऊ शकता, जेणेकरून प्रभूचं कार्य आपण सर्वजण मिळून करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. ओके, यावेळेस आपण संदेशाकडे जात आहोत आणि आपण आपल्या संदेशाला सुरुवात करत आहोत. लाईट लागलेली आहे. ओके, थँक्यू. आणखी ज्यांची इच्छा आहे, सेवा आपल्याला करायची आहे, महिला असतील, बंधू असतील, तुम्ही आम्हाला येऊन भेटा. तुम्हाला आम्ही नवीन एरिया देऊ, नवीन ठिकाण देऊ, नवीन जागा देऊ, जेणेकरून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सेवा करू शकता. ओके, थँक्यू. आता समय आहे देवाचं वचन आपण ऐकणार आहोत. किती लोक वचनासाठी तयार आहेत? हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. प्रार्थना करू आपण. सर्व सामर्थी स्वर्ग आणि पृथ्वीच्या पित्या, यावेळेस आम्ही पुन्हा येशू नावाने तुझ्या चरणाजवळ येतो. सर्व डिस्टर्बन्स, सर्व व्यत्यय प्रभू येशूच्या नावाने आम्ही रिपीट करतो, दूर करतो. प्रत्येक लाईट, मशीन ऑपरेटिंग, सर्व सिस्टीम, सर्व वातावरण तुझ्या नियंत्रणात घे. जे परमेश्वरा, कधी कधी आम्ही सर्वच तयारी करतो, परंतु आमची प्रार्थना कमी पडते आणि म्हणून प्रार्थना स्वर्गाला पृथ्वीवर आणते. प्रार्थना अंधकाराची शक्ती दूर करते. प्रार्थना अंधकाराच्या शक्तींना बाइंड करते. ओ मास्टर, आय रिपीट, एव्हरी डिमॉनिक स्पिरिट या परिसरातून निघून जा. येशू नावाने मी आज्ञा करतो. Go in the mighty name of Jesus. Leave everybody, leave every area. सोड प्रत्येक भाग, प्रत्येक इन्स्ट्रुमेंट, प्रत्येक वातावरण आणि या ठिकाणी वेलकम द होली स्पिरिट. प्रभू, आम्ही पवित्र आत्म्याचं स्वागत करतो. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्या पवित्र आत्म्याचं स्वागत करूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. इस समय हम खुदा को धन्यवाद देते हैं. आपण देवाला धन्यवाद देऊया. और बहुत कम समय में हम परमेश्वर का संदेश सुनने जा रहे हैं. खूप कमी वेळामध्ये देवाचं वचन आम्ही ऐकणार आहोत. लेकिन आज जो भविष्यवाणी खुदावन आपसे और मुझसे बातचीत करेगी, परंतु आज परमेश्वरची भविष्यवाणी तुमच्या आणि माझ्याबद्दल करणार आहे, बोलणार आहे. उसको लिख लीजिए. त्या भविष्यवाणी तुम्ही लिहून घ्या. और आने वाले दिन में परमेश्वर इन भविष्यवाणियों के द्वारा आपके जीवन में कार्य करने जा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये भविष्यवाणीद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. तो आइए परमेश्वर के वचन की ओर जाए. या देवाच्या वचनाकडे आज जोरदार पवित्र आत्मा के लिए स्वागत के लिए जोरदार स्वागतासाठी जोरदार टाळी वाजवून त्याचं स्वागत करूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू होली स्पिरिट. प्रिय, मैं आपको बताना चाहता हूँ, प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, बाइबल में लिखा इफिसियों की पत्री में, इब्रानियों की पत्री में, आणि इफिसकारास पत्रामध्ये, इब्रिकारास पत्रामध्ये पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे कि प्रभु यीशु मसीह में हम पिता के दाहिने हाथ, पिता के साथ और स्वर्ग में दाहिने हात में बैठे हुए. आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वर्गात पित्याच्या उजव्या हाताच्या बाजूने आम्ही बसलेला आहोत. हम स्वर्गीय स्थानों में प्रभु यीशु मसीह में पिता के दाहिने हाथ बैठे हुए. आणि आम्ही स्वर्गीय स्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पित्याच्या उजवीकडे बसलेला आहोत. तो आज इस समय हम कहां पर है? म्हणून तर आता या वेळेला आम्ही कुठे आहोत? हम भले ही पृथ्वी पर है, शरीराने जरी आम्ही पृथ्वीवर आहोत, लेकिन यीशु मसीह में, प्रभु यीशु मसीह में हम पिता के दाहिने हाथ स्वर्गीय स्थानों में विराजमान. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे बसलेला आहोत. हालेलुया, हालेलुया. इसका मतलब क्या है? याचा अर्थ आहे काय? हम ऑलरेडी स्वर्ग में है. आम्ही अगोदरच स्वर्गात आहोत. अगोदर. कितने लोग प्रभु यीशु मसीह के अंदर है? किती लोक येशू ख्रिस्तामध्ये आहेत? अपने हाथों को ऊपर, तुम्ही तुमचे हात जरा उंच करा. हर किसी का हाथ ऊपर होना चाहिए. हात उंच झाला पाहिजे. आपके हाथ ऊपर करके ऐसा हिलाए. तुमच्या हाताशी हलवा.
वर्कर हूँ। ओके ओके, थैंक यू। और अपने पड़ोसी को हाथ मिलाकर कहना है, मैं प्रभु यीशु मसीह में हूँ। आणि शेजारच्याला हात मिळवा आणि म्हणा मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे। बोलो बोलो बोलो, मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे। अगर आपके झगड़े हैं तो मिट जाएंगे। आणि तुमचे भांडण आहे तो मिटले जातील। बोलना, मैं यीशु मसीह में हूँ मी येशू ख्रिस्तामध्ये आहे और आप भी यीशु मसीह में हैं आणि तुम्ही येशू ख्रिस्तात आहात और हम आणि आम्ही प्रभु यीशु में स्वर्गीय स्थानों में विराजमान आणि हैं। आम्ही येशू ख्रिस्तामध्ये स्वर्गीय स्थानामध्ये विराजमान आहोत। जो समय आएगा तब हम इस दुनिया से प्रस्थान कर इस दुनिया से जाकर हम प्रभु यीशु मसीह के साथ आणि ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस देवाचं बोलवणं होईल त्यामुळे आम्ही हे जग सोडून आमच्या पित्याच्या उजवीकडे नक्की जाणार आहोत। आमीन। आमेन। तो हम स्वर्गीय स्थानों में हैं, म्हणून आम्ही स्वर्गीय स्थानात आहोत। तो इस नए साल में म्हणून या नवीन वर्षामध्ये स्वर्ग में एक सभा भरी हुई है स्वर्गामध्ये एक सभा भरलेली आहे और स्वर्ग कुछ बातों को इस पृथ्वी पर करने जा रहे हैं। आणि स्वर्गामध्ये त्या सभेमध्ये पृथ्वीवर काही गोष्टी त्यांना पृथ्वीवर करायच्या आहेत त्या सभेच्या। तो स्वर्ग और पिता पुत्र और पवित्र आत्मा कुछ चीजों को इस दुनिया में करने जा रहे हैं। परंतु स्वर्गामध्ये पिता पुत्र पवित्र आत्मा जगामध्ये काही गोष्टी करणार आहे, घडवणार आहे। स्पेशली न्यू साल, म्हणजे विशेष म्हणजे नव वर्षामध्ये, स्पेशली इस नए साल में, विशेष म्हणजे या नवीन वर्षामध्ये। और दुनिया में तो करेंगे लेकिन चर्च के अंदर कुछ करने आणि जा रहे हैं। जगात तर ते करणारच करणार, मंडळीमध्ये तुमच्या जीवनात तर ते निश्चित करणार आहे। जोरात टाळी वाजूया। परमेश्वर आपके जीवन में कुछ करने जा रहे हैं। परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करणार आहे। स्वर्ग क्या डिसीजन ले रहा है, स्वर्ग काय निर्णय घेत आहे आपको ध्यान देना है। तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। प्रियो, पवित्र परमेश्वर का इस वचन और इस भविष्यवाणी के द्वारा प्रभु आपके और मेरे दिल में बात आणि करेगा। देवाच्या भविष्यवाणीद्वारे या शब्दाद्वारे परमेश्वर तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये बोलत आहे। स्वर्ग जो निर्णय ले रहा है आज इस पृथ्वी पर आपके और मेरे जीवन में वो कार्य होने जा रहे आणि स्वर्गामध्ये जो स्वर्ग निर्णय घेत आहे तो निर्णय तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आहे, तो आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे। हैं। स्वर्ग का निर्णय बहुत ही इंपॉर्टेंट आणि है। स्वर्गाचा निर्णय खूप महत्वाचा निर्णय असतो। आज वो आपके और मेरे इस नए साल का निर्णय है। आणि आज तो स्वर्गातला निर्णय जो आहे तुमच्या आणि माझ्या नवीन वर्षामधला आमच्या जीवनाचा निर्णय आहे। जो हेवन है, हेवन इज गोइंग टू डू, वो ये करने जा रहे हैं इस नए साल में रिप्लेसमेंट। आणि जे स्वर्ग आहे ते हेच करणार आहे, बदलाव चेंज रिप्लेसमेंट म्हणजे बदलाव, बदल चेंज, पूर्ण बदलाव करत आहे। हेवन हमारे जीवन में रिप्लेसमेंट करने जा रहे हैं, बदलाव करने जा रहे हैं। आणि स्वर्ग जो आहे आमच्या जीवनामध्ये पूर्णपणे बदल करत आहे, बदलाव करणार आहे। इनसाइड रिप्लेसमेंट, आणि बदलाव कोण? आम्ही इनसाइड रिप्लेसमेंट, अंदर बदलाव, म्हणजे आमच्या जीवनामधले बदलाव, अंदर बदलाव, आतमध्ये बदलाव, आउटसाइड द रिप्लेसमेंट, आणि बाहेर पण बदलाव। अंदर बदलाव, आतमध्ये बदलाव, बाहर भी बदलाव। आणि बाहेर पण बदलाव। और आप और मैं रिप्लेसमेंट नहीं चाहते, बदलाव नहीं चाहते, तो आपको ही बदल देगा। आणि तुम्हाला आणि मला जर बदल नाही पाहिजे तर तो तुम्हालाच बदलून टाकेल। आउट इन द माइटी नेम ऑफ जीसस, निघ येशूच्या नावामध्ये। आपको भी निकाला जाएगा, तुम्हाला पण काढलं जाईल। आपकी जगह दूसरा आएगा, तुमच्या जागेवर दुसरा येईल। इट इज गोइंग टू स्ट्रिक्टली, मैं आपको बताना चाहता आणि हूं, सरळ स्पष्ट भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत आहे। और स्वर्ग ये निर्णय ले रहा है। आणि निर्णय जो घेत आहे स्वतः स्वर्ग निर्णय घेत आहे। हम कोई नहीं, आम्ही कोणी नाही। स्वर्गीय पिता, स्वर्गाचा पिता, पुत्र परमेश्वर, पुत्र प्रभू यीशु ख्रिस्त और पवित्र आत्मा आणि देवाचा पवित्र आत्मा ये निर्णय लेने जा रहे हैं। हे तिघजण हे निर्णय घेत आहेत। प्रत्येक पूरा स्वर्ग निर्णय ले रहा है। संपूर्ण स्वर्ग निर्णय घेत आहे कि जो लोग जिस अहदे पर है, जे लोक ज्या पदावर आहेत, जिस जगह पर आप काम कर रहे हैं, ज्या ठिकाणी तुम्ही कार्य करता, काम करता, और आप ठीक से काम नहीं कर रहे, आणि तुम्ही तिथं नीट चांगल्या प्रकारे काम करत नाहीये, आप परमेश्वर के लिए कुछ दिरंगाई कर रहे हैं, यस नो कर रहे हैं, आणि देवासाठी काहीतरी तुम्ही हा नाही करत आहात, बाद में जाएंगे, नंतर जाऊ, बाद में हम ये हो जाएंगे, नंतर आम्ही हे होऊ। बहुत से लोग मोबाइल स्विच ऑफ कर देते हैं, बरेचसे लोक मोबाईल बंद करून ठेवतात, या हैंग कर देते हैं, या आउट ऑफ कवरेज कर देते हैं। कवरेज क्षेत्राच्या बाहेर नाही तर हँग करून टाकतात। आप ध्यान पूर्वक सुन लीजिए, तुम्ही लक्षपूर्वक वाचा। परमेश्वर के कार्य के लिए आप आगे आए हो, देवाच्या कामासाठी जर तुम्ही पुढे आले आहात, और तो आपको
आगे बढ़ना है। तर म्हणून तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे. अगर आप परमेश्वर के कार्य के अंदर यूं ही उसको टेक इट इजी, आसानी से ले रहे हैं, देवाचं काम तुम्ही सहजरित्या आणि असंच जर तुम्ही घेत आहात, तो स्वर्ग ने निर्णय ले लिया है। स्वर्गाने निर्णय घेतलेला आहे. चेंज बदल, बदल. आपकी जगह दूसरा आएगा, तुमच्या जागेवर दुसरा कोणी येईल. आपको हटाया जाएगा, तुम्हाला तिथून हटवलं जाईल. क्योंकि ये कोई व्यक्ति के घर का काम नहीं है, कारण की हे जे देवाचं काम आहे कुठल्या मनुष्याच्या घराचं काम नाही, कोई व्यक्ति का काम नहीं है, कुठल्या मनुष्याचं काम नाहीये, कोई नेशन राष्ट्र का काम नहीं आणि है, एखाद्या राष्ट्राचं किंवा देशाचं पण काम नाही. ये स्वर्ग का काम है। हे जे काम आहे स्वर्गाचं काम और आहे. स्वर्ग की व्यवस्था स्वर्ग से नियंत्रण कर रही है। आणि स्वर्गाचा नियम तो स्वर्गातून नियम लागू होत आहे. स्वर्ग का नियम स्वर्ग से हमारे ऊपर आ रहा है। स्वर्गाचा नियम स्वर्गातून आमच्या वर येत आहे. फर्स्ट पार्ट, पहिली गोष्ट रिप्लेसमेंट। बदलाव. क्या आप इस चेंज के लिए, रिप्लेसमेंट के लिए तैयार है? आणि ह्या बदलावासाठी बदलण्यासाठी तुम्ही तयार आहात? अगर आप सही रीति से काम नहीं कर रहे हो, तुम्ही जर बरोबर आणि चांगल्या पद्धतीने जर काम करत नाही, आपके जगह पर दूसरा आएगा। तुमच्या जागेवर दुसरा कोणी. हो सकता है आप निचला कोई काम कर रहे हो, कदाचित होऊ शकतं तुम्ही खालचं कुठलं तरी काम करत आहात, आपको प्रमोशन दिया जाएगा, तुम्हाला बढोतरी दिली जाणार आपको उस जगह पर पहुंचाया जाएगा, आणि तुम्हाला खालून मोठ्या पदावर पोहोचवलं जाणार आहे. क्योंकि आप छोटे काम में विश्वास योग्य हो। कारण तुम्ही लहान लहान कामामध्ये विश्वास योग्य आहात. हो सकता है चर्च या आपके ऑफिस या आपके जहां जहां आप रहते हैं, जहां जहां आप काम करते हैं, उस जगह पर प्रभु आपको प्रमोशन दे। आणि होऊ शकतं चर्च मध्ये तुम्ही कार्य करता, तुमच्या ऑफिस मध्ये ज्या ठिकाणी काम करता, परमेश्वर त्या ठिकाणी तुमची बढोतरी करणार आहे. इन द माइटी नेम ऑफ येशूच्या नावामध्ये. प्रियो, ये प्रॉफेसी है। प्रियांनो, ही भविष्यवाणी आहे. स्वर्ग ये निर्णय ले रहा है। स्वर्ग हा निर्णय घेत आहे. आइए मेरे साथ एस्तेर की पुस्तक को निकाले। एस्तेर, बुक ऑफ एस्तेर। एस्तेरचं पुस्तक तुम्ही काढा. आइए मेरे साथ एस्तेर की किताब को निकाले। माझ्यासोबत तुम्ही एस्तेरचं पुस्तक काढा. एस्तेर की किताब एक हिस्टोरिकल बुक है। आणि एस्तेरचं पुस्तक हे ऐतिहासिक पुस्तक आहे. इसके अंदर एक अद्भुत और एक आश्चर्यकारक किताब है। आणि ह्याच्यामध्ये एक अद्भुत आणि आश्चर्यकारी हे पुस्तक आहे. एस्तेर की किताब में कहीं पर भी परमेश्वर का नाम नहीं आया, नो नेम देयर। आणि एस्तेरच्या पुस्तकामध्ये कुठल्याच अध्यायात वचनामध्ये देवाचं नाव आलेलं नाही. एस्तेर की पूरे किताब के अंदर परमेश्वर के नाम के बारे में कहीं उल्लेख नहीं है। आणि एस्तेरच्या पूर्ण पुस्तकामध्ये परमेश्वराच्या नावाचा काहीच कुठलाच उल्लेख नाही. लेकिन एस्तेर की पूरी किताब परमेश्वर के नाम नहीं लेकिन कामों से भरी है। परंतु एस्तेरचं पूर्ण पुस्तक देवाच्या नावाने नव्हे तर देवाच्या कामाने भरलेलं आहे. उनसे खाली बस्ती। आपको समझने में क्या बात कर रहा हूँ? तुम्हाला समजत आहे का मी काय बोलत आहे? भले ही एस्तेर की किताब में परमेश्वर ये नाम नहीं आया हुआ, आणि जरी एस्तेरच्या पुस्तकामध्ये देवाचं सर्वसमर्थ परमेश्वराचं नाव जरी आलेलं नाहीये, लेकिन एस्तेर की पूरी किताब परमेश्वर के कामों से भरी परंतु है। एस्तेरचं पूर्ण पुस्तक देवाच्या कार्याने आणि कामाने भरलेलं आहे. कितनी अद्भुत बात है। किती अद्भुत गोष्ट आहे. हालेलुया। हालेलुया. बहुत से लोग नेम और फेम के पीछे पड़े हैं, नाम और प्रसिद्धि। आणि बरेचसे लोक जे आहे ना, नाव आणि प्रसिद्धी याच्या मागे लागलेले आहे. लेकिन परमेश्वर नामों के पीछे नहीं है। परंतु परमेश्वर जो आहे ना, तो नावाच्या मागे कधीच नसतो. परमेश्वर के लोग भी नामों के पीछे नहीं आणि होते। परमेश्वराचे लोक पण नावाच्या मागे कधीच जात नाही. काम करते, ते कार्य करतात, काम करतात. आपके और मेरे खुदा का भी यही स्वभाव आणि है। तुमच्या आणि माझ्या देवाचा पण हा स्वभाव आहे. हमारा नाम हो या ना हो, आमचं नाव वाढो या ना वाढो, हमारा नाम हो या ना हो, आमचं नाव असो किंवा नसो, लेकिन हम काम जरूर करें। परंतु आम्ही काम नक्की करू. हमारे ईश्वर का काम जरूर करें। आमच्या देवाचं काम आम्ही नक्की करू. तो यहाँ पर एस्तेर की किताब में पहले अध्याय पर हम ध्यान देने जा रहे हैं। एस्तेरचं पुस्तक पहिल्याच अध्यायावर आम्ही आता काम पाहत आहोत, ध्यान देने जा रहे हैं। त्याच्यावर लक्ष देत आहोत. आप पढ़ना नहीं, सिर्फ ध्यान देना। तुम्हाला वाचायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं आहे. हमें जो जल्द आगे जाने लवकर आम्ही पुढे चाललो आहोत. यहाँ पर आपने इस किताब को पूरा पढ़ लिया है। या ठिकाणी हे पुस्तक तुम्ही पूर्ण वाचलं असेल. जिसने एस्तेर की किताब को पढ़ा है उसको समझ में आएगा। आणि ज्यांनी एस्तेरचं पुस्तक वाचलं असेल त्याला लगेच समजून येईल. यहाँ पर एक जो राजा है, एक अश्शूरी राजा है, अश्वरोष राजा का नाम है। आणि इथे एक राजा आहे, अश्वरोष राजा, त्याचं ते नाव आहे. और ये जो राजा था, इस राजा ने 6 महीने हो गए
पिछले 6 महीनों से उसने अपने राज्य की जो रिप्रेजेंटेशन बोलेंगे या पावर प्रदर्शन उसने प्रकट किया। आणि आणि खरोखर वो जो राजा होता 6 महिन्यापासून त्यांनी त्याचं जे सामर्थ्य होतं राजाचं ते प्रकट केलं। उसके राज्य का जो सामर्थ्य है उसको हम कहेंगे पावर प्रेजेंट या पावर रिप्रेजेंट माने सामर्थ्य को प्रदर्शन कर रहा। आणि तो जो राजा आहे 6 महिने झाल्यानंतर त्याचं जे राज्याचं सामर्थ्य आहे ना तो प्रदर्शन करत होता, दाखवत होता। ये राजा साधा राजा नहीं था। आणि हा जो अश्वरोष राजा होता साधारण राजा नव्हता। 127 पूरे देशों पर उसका पूरे प्रांत लिखे 127 ये पूरे प्रांतों का वो एक बादशाह। आणि 127 जे देश होते एवढ्या मोठ्या राज्याचा तो एकटा बादशाह होता आणि एक मोठा राजा होता। और इतना ही नहीं है, बड़ा सा बादशाह होने के बावजूद आणि एवढंच नव्हे इतका मोठा राजा इतका बादशाह असताना देखील 6 महीने तक उसके अपने कोषागार, अपने धन दौलत, अपने सारी बड़ी बड़ी जो चीजें उसका प्रदर्शन किया। आणि त्याने एवढा असताना त्याचे सर्व पैसे, सर्व शक्ती, सर्व घोडेगाड, त्याच्या सर्व गोष्टींचं त्याने 6 महिन्यापर्यंत प्रदर्शन केलं। देशों देशों से लोग उसके उस राजधानी में आए थे आणि देशातून त्याच्या त्या राजधानीमध्ये लोक येत होते पाहायला। और ये सब कुछ देखकर वो उसकी महिमा कर रहे थे। आणि हे सर्व पाहून ते त्याचा गौरव करत होते। परमेश्वर ने उसको इतना धनवान बनाया था देवाने त्याला इतकं धन संपन्न केलं होतं। और अंत के 7 दिन आणि शेवटचे 7 दिवस उसने अपने पूरे देशों से आए हुए लोगों को एक बड़ा भोज अर्पण कर दिया। आणि त्याचे सर्व आलेले सर्व देशादेशातून जे लोक आले होते त्यांच्यासाठी सर्व भोजनाची सोय त्यांनी केली। 7 दिन तक ये बड़ी मेजबानी चालू आणि 7 दिवसापर्यंत एक मोठा तिथं मेजवानी भोजन चालू होतं। एक बड़ा एक भोज चालू था, एक मोठं भोजन तिथं चालू होतं। और 7वें दिन अंत के दिन में आणि 7व्या शेवटच्या दिवसामध्ये राजा ने अपनी सबसे प्यारी जो मुख्य रानी थी वो वस्ती, उसका नाम वस्ती, उसे इनवाइट कर दिया। आणि त्याच्यानंतर त्याची सर्वात प्रिय जी ज्याची राणी होती तिचं नाव वस्ती, तिला आमंत्रण केलं। वस्ती रानी वस्ती, क्वीन वस्ती, आणि राणी जी होती ती वस्ती, उसको उसने इनवाइट कर दिया। तिला त्याने आमंत्रण दिलं। और सारे राजाओं के सामने उस दरबार में बड़े बड़े राजा, बड़े बड़े लोग बैठे हुए थे और उनके सामने रानी वस्ती को उसने बुलाया। आणि त्या दरबारामध्ये सर्व मोठे मोठे अधिकारी, मोठे मोठे लोक बसले होते। त्याची जी राणी होती वस्ती तिला त्याने तिथे बोलवलं। लेकिन बाइबल हमें बताती रानी वस्ती ने क्या किया। परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो जी राणी वस्ती होती त्याची तिने काय केलं। उसने राजा की आज्ञा को ठुकराया। तिने राजाच्या आज्ञाला ठुकरावलं आणि तिने मानली नाही। उसने राजा की आज्ञा नहीं मानी, तिने राजाची आज्ञा मानली नाही, आज्ञाचा भंग केला। क्योंकि उसको अपनी सुंदरता पर गर्व था। कारण की त्या राणीला तिच्या सुंदरतेचा गर्व होता। उसकी बुद्धिमानी का गर्व था। तिला ती बुद्धिमान होती, बुद्धिमानाचा तिला गर्व होता। उसने कहा राजा मुझे बुलाकर मेरी सुंदरता सारी दुनिया को दिखाकर मेरा अपमान कर रहा है। आणि तिला वाटलं राजा मला बोलवत आहे, माझी सुंदरता, माझी बुद्धी जगाला दाखवून माझा अपमान करत आहे। लेकिन यहाँ पर उस रानी ने राजा की आज्ञा नहीं मानी। आणि म्हणून तर त्या एवढ्या मोठ्या राणीने त्या एवढ्या मोठ्या राजाची आज्ञा पाळली नाही। जो लोग उसको बुलवाने गए थे उन्होंने आकर बताया। आणि जे लोक तिला बोलवायला गेले होते ते लोकांनी येऊन राजाला सांगितलं। रानी वस्ती ने राजा जो अश्वरोष राजा उसकी आज्ञा नहीं मानी। आणि जी वस्ती राणी आहे जो महाराज आहे, राजा आहे, त्यांची आज्ञा ती पाळत नाहीये। और सब लोगों को पता चल गया, सर्व लोकांना समजलं। अब यहाँ पर राजा जो बड़ा राजा था उसका अपमान हो गया। आता इतका मोठा जो राजा होता, बादशाह होता, ती न आल्यामुळे त्याचा अपमान झाला। अब राजा करे तो क्या करे। राजा करणार तर काय करणार। यहाँ छुपी हुई बातें है, छुपा हुआ रहस्य है, लपलेली एक दडलेलं रहस्य आहे। प्रिय मैं आपको बताना चाहता हूँ, प्रियांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, जो राजा ऐश्वर्य जो राजा है हमारे राजाओं के राजा को रिप्रेजेंट कर रहे हैं। आणि जो ऐश्वर्य जो राजा आहे, जो तुमचा आणि माझा प्रभूंचा प्रभू राजांचा राजा आहे, त्याला ते दर्शवला गेला आहे। और वो रानी वस्ती जो थी राजा की दुल्हन थी और चर्च आपको और मुझे प्रदर्शित किया आणि गया। जी राजाची जी राणी होती, त्याची वधू होती, वस्ती राणी होती, ती मंडळी तुम्ही आणि मी ती त्याला दर्शवलेली आहे। और परमेश्वर चाहता है कि आप उस परमेश्वर की ग्लोरी, शकीना, उसकी महिमा, उसकी सुंदरता को दुनिया पर प्रकट करें। आणि देवाची हीच इच्छा आहे, देवाचं गौरव, तुमची देवाची जी शकीना गाढ उपस्थिती आहे तुम्ही ते जगावर प्रकट करावं। आपकी सुंदरता जो खुदा
यीशु मसीह ने आपको दी है, आपको इसके लिए चुना है कि यीशु मसीह की महिमा लोगों को आणि बताए। तुमची जी सुंदरता ज्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे त्या सुंदरतेद्वारे तुमचं गौरव तुम्ही जगावर करावं. जो यीशु मसीह की महिमा, जिसने सलीब पर उसकी शकीना, उसकी सुंदरता आपको दी है, आणि ते येशू ख्रिस्ताचा गौरव त्या वधस्तंभावर त्याचं जी सुंदरता त्याचं जे शकीना जे तुम्हाला देवाने दिलेले आहे उसके तेज से जो आपको भरा है, त्याच्या तेजस्वाने त्याने तुम्हाला जे भरलेलं आहे उसकी सुंदरता लोगों को प्रेजेंट करे। आणि ती सुंदरता तुम्ही लोकांना दर्शवा. ये परमेश्वर का उद्देश्य था। हे देवाचा उद्देश आहे. आज बहुत से लोग इस उद्देश्य को पूरे करने में वो आज कम आके गए हैं, वे वहां पर कम गिरे हैं। आणि हीच इच्छा देवाची पूर्ण करण्यासाठी भरपूर लोक देवाने मोजलं पण ते उन्हे भरले, कमी भरले. आज वे लोग इस परमेश्वर की महिमा को लोगों तक ले जाने के लिए यहाँ पर अधूरे गिरे हैं, कम गिर गए। आणि हेच देवाचं गौरव आज हे लोक लोकांपर्यंत जगामध्ये घेऊन जाण्यासाठी हे लोक उन्हे भरले आहेत, कमी भरले आहेत, अर्धे भरले आहेत. तो राजा क्या करेगा? आता राजा काय करल? जो लोग परमेश्वर की महिमा लोगों तक नहीं ले जा रहे जे हैं, लोक देवाचं गौरव लोकांपर्यंत घेऊन जात नाही ना, इन लोगों ने बड़े बड़े पदों को, बड़े बड़े जगहों को वहां पर क्या किया है? रोक कर रखा है। उन्होंने उस पद को हत्या कर लोगों को आगे नहीं आने दे रहे। ऐसे लोग उस पदों पर है, तो राजा क्या करेगा? आणि काही लोक असे आहेत ते मोठ्या पदावर आहेत ते दुसऱ्या लोकांना त्या पदावर येऊ देत नाही, लोकांचं काम थांबवत आहे. तर मग अशा पदावरच्या लोकांना तो राजा काय करल? राजा के काम में रुकावट ला रहे हैं। राजाच्या कामामध्ये अडखळणत आणत आहे. क्या राजा ऐसे लोगों को उस जगह पर रखेगा? अशा राजा अशा लोकांना तिथं ठेवेल का? मैंने कहा पहली चीज स्वर्ग करने जा रहे हैं। आणि मी सर्वात प्रथम सांगितलं जी पहिली गोष्टी पहिला निर्णय तो स्वर्ग करणार आहे. ये भविष्यवाणी है आने वाले नए साल ही की। भविष्यवाणी आहे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये. परमेश्वर रिप्लेसमेंट करने जा रहे हैं। परमेश्वर बदलाव करणार आहे. परमेश्वर चेंज करने जा रहे हैं। परमेश्वर बदल करणार आहे. राजा ने डिसीजन ले लिया। राजाने निर्णय घेतला. चेंज, बदल, रिप्लेसमेंट, पूर्ण बदलाव. वस्ती रानी को बदल दो। वस्ती राणीच्या अगोदर दुसरी बदलून टाका. वस्ती रानी को हटा दो। वस्ती राणीला हटवा. फिर राजा के एक हुक्म के द्वारा वस्ती रानी को उस पद से हटाया गया। आणि राजाच्या एका हुकुमावरून जी मोठी वस्ती राणी होती तिला हटवण्यात आलं. फिर राजा ने कहा इसके बाद रानी वस्ती मुझे मुंह नहीं दिखाएगी। आणि राजाने म्हटलं इथून पुढे वस्ती जी राणी आहे तिचं मुख मला कधी ती दाखवणार नाही. और इसके बाद राजा के सामने वस्ती रानी फिर कभी आणि नहीं आई। त्याच्यानंतर राजासमोर जी वस्ती राणी होती ती कधीच आली नाही. क्या आप चाहते हैं कि राजा के सामने वो आप कभी वापस नहीं आए? तुम्हाला वाटतं का तुमच्या राजासमोर कधी तुम्ही यावा नाही परत? उसका मुंह पर में वो राजा आपका मुंह भी देखना नहीं आणि चाहता। जो राजा आहे त्याने तुमचा मुख पण तो बघू इच्छित नाही. इसका मतलब आपके लिए केवल नरक रहेगा। याचा अर्थ असा आहे की तुमच्यासाठी फक्त नरक ठेवला गेला आज आहे. आप राजा के सामने हो, आज तुम्ही राजा समोर आहात. आप राजा की रानी हो, तुम्ही राजाची राणी आहात. आप राजा के हुजूरी में आपकी सुंदरता को राजा के लिए प्रेजेंट करना है। आणि राजाच्या उपस्थितीमध्ये तुमची सुंदरता राजाला तुम्ही प्रगट करायची आहे. वस्ती रानी की सुंदरता राजा के लिए तो थी ना, आता वस्ती राणीची जी सुंदरता होती तिच्या राजासाठी तर होतीच ना. फिर किसके लिए वो श्रृंगार रही थी? मग कुणासाठी ती एवढी सजत होती, शृंगारत होती? केवल राजा के लिए। आणि ती फक्त आप राजासाठी. भी बहनों आपको समझना आणि चाहिए, बहिणीनो तुम्हाला पण हे समजलं पाहिजे जो आप श्रृंगार करती है, जे तुम्ही शृंगार करता ये श्रृंगार केवल आपके पति के लिए आणि है। हा शृंगार सजणं फक्त तुमच्या पतीसाठी असावं. ये बहुत अंडरस्टँडिंग वाली बात है, खूप महत्वाची गोष्ट आहे. ये समझदारी की ही बात खूप है। समजदारीची गोष्ट आहे. बहन किसके लिए श्रृंगार कर आज रही है? बहिणी नटती सजती पण कोणासाठी सजत आहे? केवल आपके पति के लिए। फक्त तुमच्या पतीसाठी. हाँ, आपको अच्छा रहना है, तुम्हाला चांगलं राहायचं आहे, अच्छा अच्छा साफ सुथरा रहना है, चांगलं चांगलं एकदम चांगले कपडे घालून राहायचं आहे. लेकिन श्रृंगार केवल आपके पति के परंतु शृंगार फक्त तुमच्या पतीसाठी. लिए। और हम सब उसकी दुल्हन आणि हैं। आम्ही सर्व त्याची वधू आहोत. आज हमने जो श्रृंगार किया है, आज आम्ही जो शृंगार केलेला आहे, अच्छे अच्छे कपड़े पहने चांगले हैं, चांगले कपडे घातले आहे, उस राजा के दरबार में आए हैं, त्या देवाच्या राजाच्या दरबारात आलो आहोत. राजाओं के राजा के दरबार में आए तो हैं। राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभूचा दरबार ये आहे. सारी महिमा उसको हे हो। सर्व गौरव त्याला असो. ये सारी महिमा उसको हो। ही सर्व गौरव त्याला असो. ये सारी सुंदरता की महिमा ही उसको हो। सर्व सुंदर त्याचं गौरव त्याला असो. स्वर्ग ने निर्णय ले लिया है। स्वर्गाने निर्णय घेऊन टाकला. अभी हम कुछ नहीं कर सकते। आता आम्ही काही करू शकत स्वर्ग नाही. ने कह दिया अभी रिप्लेसमेंट। स्वर्गाने सांगून टाकलं की आता बदलाव. अब राजा ने कहा दूसरी उसके जगह पर रानी ले आओ। मग ऐश्वर्य राजाने म्हणलं तिच्या जागेवर आता दुसरी राणी घेऊन या. स्पेशल क्वीन, पट्ट रानी, एकदम
विशेष एक राणी. सब रानी, राजा के पास बहुत रानियां आणि थी, राजाजवळ भरपूर राण्या होत्या, लेकिन स्पेशल क्वीन म्हणजे एक विशेष एक स्पेशल राणी. अब वो ढूंढने लगे. आता ते शोध घेऊ लागले. अब 6 महीने बीत गए. आता 6 महिने निघून गेले. क्षमा कीजिए, 6 साल बीत गए. आता 6 वर्ष निघून गेले. और 6 साल के बाद आणि 6 वर्षानंतर राजा को एस्तेर रानी मिल गई. आणि राजाला 6 वर्षानंतर एस्तेर नावाची ही एस्तेर राणी भेटली. ये 6 साल का गणित बहुत डीप है. आणि हे 6 वर्षाचं गणित खूप खोल आहे. 6 साल में इंसान की निर्मिती हुई है. आणि 6वें दिन में, 6 आणि दिन में. 6व्या दिवशी मनुष्याची निर्मिती झाली, मनुष्याला बनवण्यात आलं. और यही मनुष्य खुदा की रानी बना है. आणि तोच मनुष्य परमेश्वराची राणी बनला आहे. जो आत्मिक बातों को जानते हुए समझ जाएंगे मैं क्या आणि बात ज्या कर रहा हूं. आत्मिक गोष्टी ओळखतात त्यांना समजून जाईल मी काय बोलत आहे. मैं उस भविष्यवाणी के डीप स्टडी पर नहीं जाना चाहता, आणि भविष्यवाणीच्या मी त्या खोल रहस्यावर जाऊ इच्छित नाही, लेकिन हम आगे बढ़े रहे. परंतु आम्ही पुढे जाणार आहोत. जब यह एस्तेर रानी को चुना गया, आणि ज्यावेळेस ही एस्तेर राणीला निवडण्यात आलं, इसका नाम हदसा था. हदसा. आणि एस्तेरचं नाव अगोदर हत्सा होतं. हत्सा बहुत से लोगों को पता नहीं है. भरपूर लोकांना माहिती नाहीये. एस्तेर का जो ओरिजिनल नाम है वो हदसा, आणि एस्तेरचं जे खरं नाव आहे ना ते हत्सा आहे. लेकिन जो उसका चाचा था, पर उसके रिलेशन में उसका चाचा था जिसका नाम मर्दखय है. आणि त्याचा जो चुलता होता त्याचं नाव मर्दखे आहे. और ये मर्दखय एस्तेर का चाचा था. आणि मर्दखे जो होता तो एस्तेर राणी म्हणजे ते हत्साचा तो चुलता होता. और उसने कहा एस्तेर हदसा, तुझे अगर हदसा कहेंगे तो ये सब लोग जान जाएंगे तू एक यहूदी है. आणि तिचा चुलता तिला म्हटला, तुला जो आम्ही जर हत्सा म्हणलो सगळ्यांना कळलं तुझं नाव हत्सा आहे तर सर्व राष्ट्राला कळून जाईल की तू एक यहुदी आहेस. और यहूदी लोगों को वहां पर ऊंचा पद नहीं दिया आणि जाता. यहुदी लोकांना कधी वरचं पद दिलं जात नव्हतं. इसलिए जो मर्द है उसने उसके नाम को बदली कर दिया. म्हणून तो जो मर्दख आहे तिचा चुलता होता त्यांनी तिचं नाव पूर्ण बदलून टाकलं. और उसका नाम एस्तेर, एस्ट्रा जो गॉडेस है, एस्ट्रा गॉड, उसके नाम पर एस्तर नाम रखा. आणि जे एस्तर तिचं नाव केलं, एस्ट्रो जो दैवत आहे त्याच्या नावावर तिचं नाव एस्तर ठेवण्यात आलं. क्योंकि राजा जो था वो एस्टर गॉड की आराधना आणि करता. राजा जो होता तो एस्ट्रो जो दैवत होता त्याचं ती आराधना करायचा, उपासना करायचा. एस्टर एक गॉड है, एक दैवी है. आणि एस्ट्रा एक दैवी आहे, एक दैवत आहे. तो इस तरह से एस्तर जो है वो एक रानी बन गई. म्हणून तर अशा प्रकारे जी हादसा जी होती एस्तेर जी होती ती एक राणी बनली गेली. एस्तर जो थी बहुत ही प्रामाणिक थी. आणि एस्तेर जी होती ना खूप प्रामाणिक ती होती. और बहुत ही सुंदर थी. आणि दिसायला खूप सुंदर होती. वो अपने मर्द अपने चाचा के प्रति बहुत ही विश्वास योग्य, नम्रता पूर्वक और उसके अधीन रहने वाली आणि थी. तिचा चुलता मर्दखे होता त्याच्यासोबत खूप त्याच्या अधीनतेत होते, नम्र आणि खूप विश्वास योग्य ती त्याच्यासोबत होती. उसके जीवन में परमेश्वर का भय था. तिच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. बहुत से लोगों के जीवन में केवल नाम मात्र भय रहता है. आणि भरपूर लोकांच्या जीवनामध्ये फक्त नावाला त्यांच्या जीवनात देवाचं भय असतं. जो सच्चा परमेश्वर का भय मानता है वो परमेश्वर की हर एक आज्ञा का पालन जो करता है. खरं देवाचं भय धरतो तो देवाच्या प्रत्येक आज्ञाचं पालन करतो. उसकी आज्ञा से इधर उधर नहीं दौड़ता. त्याच्या आज्ञेपासून देवाच्या सांगण्यापासून इकडे तिकडे धावत नाही. यहाँ तक कि एस्तेर जहाँ जिस चेंबर में उसको भेजा गया, जिस जगह पर भेजा गया, जो खोजा था, राजा के स्पेशल खोजे थे, उनके हाथों के नीचे भी वो बहुत ही वफादार और नम्रता से थी. आणि जे राजाचे शोधणारे होते, शोध घेणारे होते, त्यांच्या हाताखाली पण ती खूप विश्वास योग्य होती, विश्वास योग्य ती राहिली. जो खोजे थे, जिसे षंड कहा गया है, वो उस औरतों को श्रृंगारते थे, उनकी सारी देखभाल करते थे. उसको खोजा कहाँ है? उन खोजों के हाथों के नीचे वो सारी देखभाल करते. आणि जे शोधणारे होते त्यांना षंड खोजे होते त्यांचे. आणि ते षंड होते आणि त्यांच्या हाताखाली ती राहिली. ते तिला शृंगारायची आणि त्यांच्या सोबत पण ती खूप प्रामाणिक राहिली. क्योंकि राजा एक स्पेशल खोजों को वहां पर नियुक्त करता था. कारण की राजा तो स्पेशल जे विशेष जे खोजे होते तिथं ते नियुक्त करायचा. खोजे, हाँ. तो आप समझ जाएंगे कि ऐसे खोजे लोग जो रानियों को देखभाल करते थे, उनके महलों की देखभाल करते थे, उनके खाने पीने की सारी देखभाल करते आणि थे. असे जे खोजे असायचे ते राण्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायचे, राहण्याची आणि सर्व प्रकारची काळजी ती त्यांची घेत असायचे. उनके भी ये अधीन थी. आणि ती त्यांच्या पण अधीनतेत होती. दूसरा उसका अर्थ एस्तेर की कोई भी खुद की इच्छा नहीं थी. याचा असा अर्थ होता जी एस्तेर होती ना तिच्या जीवनामध्ये तिची कुठली स्वतःसाठी इच्छा राहिलेली नव्हती. हर इच्छा उसने अपने परमेश्वर को समर्पित कर दी. तिने तिची सर्व इच्छा तिचा परमेश्वर जो यहोवा देव होता त्याला ती समर्पित केली होती. इतनी नम्र वे थी.
ती एवढी नम्रती होती और इसी कारण परमेश्वर की नजर उस पर थी। आणि याच कामामुळे याच्या तिच्या अशा वागण्यामुळे देवाचं लक्ष तिच्याकडे होतं. हो सकता है आज कोई तो एस्तर यहाँ पर है आणि आहे इथं कोणतरी आजच्या वेळेला एस्तेर इथं आहे, जो आज उस धूल से उठाकर परमेश्वर राजगद्दी पर बिठाने जा आज रहे देव हैं। त्याला या धुळीतून उचलून त्या राजगादीवर बसवणार आहे. परमेश्वर कंगालों को धूल से उठाकर राजगद्दी पर तो बिठाते हैं परमेश्वर कंगाला धुळीतून उचलून तो राजाच्या पंगतीच बसवितो और राजगद्दी पर बिठाते हैं। आणि राजगादीवर ते बसवितात. तो इस तरह से आणि अशा प्रकारे डोंट डिस्टर्ब ब्रदर, हेलो, डोंट डिस्टर्ब, मैं बोल रहा हूँ ना, आगे आएंगे सब। हाँ पुढे ओके, नेट काय हाँ, ओके ओके, आगे आगे आओ सब, धीरे धीरे आओ। हाँ, जगह अभी पीछे कम गिर रहे हैं, ब्रदर बरोबर काम कर रहे हैं, उनको आगे आगे आने। पुढे पुढे या सगळे जण. देवाचं कार्य चालू आहे, देवाचं. प्लीज प्लीज प्लीज, ओके। पवित्र आत्मा आज हमारे बीच में बड़ी सामर्थ्य से काम आणि कर रहे हैं। भरपूर सामर्थ्याने देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करत आहे. अब एस्तर क्या करने जा रही आता है? एस्तेर काय करत आहे? उसको उठाकर राजा की उस गादी पर बिठा दिया गया। तिला उचलून त्या राजाच्या त्या गादीवर बसवण्यात तिला आलं. अब एस्तर जो है स्पेशल क्वीन बन गई। आता एस्तेर जी होती एक विशेष राणी ती बनली. जोर से हालेलुया बोलो। जोरात हालेलुया म्हणा. आमेन आमेन. परमेश्वर की दृष्टि आज की सुबह आप पर है। देवाचं लक्ष आजच्या सकाळी तुमच्या वर आहे. कोई एस्तर है कोणीतरी एस्तेर आहे जो आज ऊंचे पद पर पहुंचाई जा आज रही है। परमेश्वर त्यांना मोठ्या पदावर पोहोचवणार आहे. आज परमेश्वर उसको ऊंचे पदों पर ले जा आज रहे परमेश्वर हैं। त्यांना मोठ्या पदावर घेऊन जाणार आहे. थैंक यू जीसस, धन्यवाद, थैंक यू जीसस, धन्यवाद, थैंक यू जीसस। धन्यवाद येशू. आगे क्या हुआ है आपको मैं बताना आता चाहता हूं। पुढे काय झालं मी तुम्हाला सांगू इच्छितो. स्वर्ग निर्णय ले रहा है। स्वर्ग निर्णय घेत आहे जो योग्य कामों पर, योग्य जगह पर काम नहीं कर रहे हैं, आणि जो योग्य ठिकाणी कार्य करत नाही, काम करत नाही, परमेश्वर के कार्य की दिरंगाई या परमेश्वर के कार्य में ढिलाई कर रहे हैं, आणि देवाच्या कामामध्ये ते एकदम ढिल्लापणा करत आहे, कार्य करत नाही, परमेश्वर उनको चेंज करने जा रहे हैं। परमेश्वर त्यांच्या जागेवरून बदलाव करणार क्योंकि आहे. परमेश्वर बहुत जल्द आने पर है। कारण की परमेश्वर खूप लवकर येण्यावर आलेले आहे. उनके पास अब समय नहीं है। परमेश्वराजवळ आता वेळ राहिलेला नाही. बहुत से लोग समय व्यतीत कर रहे हैं, यूं ही व्यतीत कर आणि रहे हैं, बरेचसे लोक वेळ असा सहजरित्या असाच घालत आहे. लेकिन स्वर्ग अब निर्णय लेने पर है। परंतु स्वर्ग आता निर्णय घेण्यावर आहे. इन नए साल में स्वर्ग पहला निर्णय ले रहा है रिप्लेसमेंट। आणि या नवीन वर्षामध्ये स्वर्ग पहिला निर्णय घेत आहे की बदलाव. आज अब चेंज होने जा रहे हैं। आता बदल होणार आहे. ये 100% श्योर है। हे 100%। 100% होणार आहे. 100% खात्री आहे. अगर कोई प्रभु के काम के लिए आगे नहीं बढ़ रहा है तो उसको हटाया जर जाए। देवाच्या कामासाठी कोणी पुढे येत नाही ना तर त्याला तिथून हटवण्यात येणार आहे. परमेश्वर उसकी जगह दूसरे को देगा। मग त्याच्या जागेवर परमेश्वर दुसऱ्याला तिथं देईल. आप खुद समझ लीजिए। तुम्ही स्वतः समजून घ्या. बाइबल में किंग राजा था, राजा शाऊल शौल एक राजा होता पवित्र शास्त्रामध्ये, और एक राजा था, आणि शौल जो होता ना एक मोठा राजा तो होता. लेकिन वो परमेश्वर के कार्य में रुकावट बन गया। परंतु देवाच्या कामासाठी तो एक अडखळण बनला. उसने उस यज्ञ को खुद ही कर दिया। आणि त्यांनी तो जो यज्ञ होता तो त्याने स्वतःच करून टाकला. परमेश्वर ने कहा शाऊल राजा, आणि परमेश्वराने म्हणले शौल राजा, अब तू मेरे कार्य के लिए रुकावट बन रहा है। कारण की तू माझ्या कामासाठी एक अडखळण बनत आहेस. तेरे जगह मैंने अपने दिल का इंसान को चुना है। आणि तुझ्या जागेवर मी माझ्या हृदयाच्या माझ्या मनासारखा व्यक्ती मी निवडलेला आहे. शाऊल तुझे जाना पड़ेगा। शौल आता तुला इथून जावं लागेल. रिप्लेसमेंट। त्याचा तिथं बदलाव. और शाऊल को हटाया गया। आणि शौलाला तिथून हटवण्यात आलं. फिर उसके जगह पर दाऊद राजा को लाया आणि गया। मग शौलाच्या जागेवर दावीद राजा हा नियुक्त करण्यात आला. परमेश्वर के दिल के समान, देवाच्या हृदयासारखा, देवाच्या मनासारखा. परमेश्वर आज आपको और मुझे यही देख रहे हैं। परमेश्वर तुम्हाला आणि मला आज हेच पाहत आहे. स्वर्ग ये निर्णय ले रहा है इस साल में। स्वर्ग हाच निर्णय घेत आहे या नवीन वर्षामध्ये. उसके दिल वाले लोग, त्याच्या हृदयाचे लोक, परमेश्वर के दिल वाले लोग, परमेश्वराच्या हृदयाचे त्याच्या मनासारखे लोक उस जगह पर आएंगे त्या ठिकाणी येतील. और परमेश्वर के काम को आगे ले जाएंगे। आणि देवाचं कार्य, देवाचं काम ते पुढे घेऊन जातील. समय नहीं होने के कारण मैं आगे बढ़ रहा हूँ। वेळ नसल्यामुळे आम्ही पुढे पुढे चाललो आहोत. और एक उदाहरण बताना चाहता हूँ। आणखी एक उदाहरण सांगू इच्छितो. दानियल की किताब में लिखा है, दानियेलाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, 3, 4, 5वें अध्याय में,
तिसरे चौथे पाचवे अध्यायामध्ये यहाँ पर एक दारियावेश एक बेलेश्वर राजा था, आणि दारियावेश एक बेलेशर राजा इथं होता. और वो बेलेश्वर राजा जो था आणि बेलेशर जो राजा जो होता नबूकदनेस्सर राजा का एक नेफ्यू माने उसे क्या कहेंगे, ठीक है, वो उसके नबूकदनेस्सर राजा के बाद वो राजगद्दी पर आया. आणि नबूकदनेस्सर त्याचा एक राजा होता, त्याच्या जागेवर तो त्या ठिकाणी आला होता. और बेलेश्वर राजा तो घमंडी राजा था, आणि बेलेशर जो राजा होता एक घमंडी एक गर्विष्ठ राजा तो होता. वो किसी का नहीं सुनता आणि था. तो बेलेशर राजा कधी कोणाचा ऐकत नव्हता. और बाबुल का राजा नबूकदनेस्सर इसके जगह पर वो आया था. आणि बाबेलोनचा जो राजा नबूकदनेस्सर त्याच्या जागेवर तो आला होता. और ये नबूकदनेस्सर राजा बहुत ही धनवान, बहुत ही बुद्धिमान राजा था. आणि नबूकदनेस्सर जो राजा होता भरपूर धनवान आणि खूप बुद्धिमान असा ज्ञानी तो राजा होता. और बाइबल हमें कहती है कि नबूकदनेस्सर राजा का नाती शायद बेलेश्वर था. आणि कदाचित पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं की नबूकदनेस्सर राजाचा जो नातू होता ना तोच बेलेशर राजा असू शकतो. लेकिन क्या हुआ, परंतु झालं काय, एक दिन खाने के समय में उसने आज्ञा कर दी, परंतु एकदा ते जेवण करत असताना भोजन करत असताना त्यांनी आज्ञा केली, जाओ और परम पवित्र स्थानों में यहोवा परमेश्वर के जो पवित्र पात्र है उसको ले आओ. आणि त्याने आज्ञा केली जा परम पवित्र स्थानामध्ये यहोवा परमेश्वराचे जे पवित्र भांडे आहेत पात्र आहे ते या घेऊन या, जो इन्होंने लूट में लूट कर यरूशलेम से लाए कारण थे. की यरूशलेम मधून लुटून त्यांनी तिथं त्यांच्या राज्यामध्ये आणले होते. उन परमेश्वर के पवित्र पात्रों के अंदर उन्होंने खाना खाया और शराब पिए. आणि त्या देवाच्या परम पवित्र स्थानामध्ये त्यांनी जेवण केलं आणि त्याच्यामध्ये ते दारू पिले, माने द्राक्षरस पी. म्हणजे त्या ठिकाणी ते मदिरा पेले, द्राक्षरस मदिरा पेले. और जैसे ही उन्होंने ये भयानक पाप कर दिया, आणि जसं परम पवित्र स्थानातल्या भांड्यामध्ये इतकं भयंकर पाप त्यांनी केलं, परमेश्वर के पवित्र पात्र, देवाचे पवित्र पात्र आप जानते हो वो क्या थे? तुम्हाला माहिती आहे ते काय होते? जो दर्शन मंडप के अंदर जो याजक लोग उन रोटियों को तोड़ते थे, परम पवित्र स्थानों में जो बर्तन रखे जाते थे वो केवल यहोवा के लिए पात्र थे. आणि ते परम पवित्र स्थानामध्ये याजक लोक जी भाकर मोडायचे जे पात्र ठेवायचे ते फक्त यहोवा परमेश्वरासाठीच ते असायचे. और वो एक पवित्र पात्र आणि थे. ते पात्र जे होते खूप पवित्र असे ते पात्र होते. और ये राजा ने खुद के लिए, अपने लोगों के लिए, अपने रानियों के लिए और प्रजा के लिए उसको मंगवाया. आणि त्या राजाने काय केलं, त्याच्या प्रजेसाठी राण्यांसाठी आणि त्याच्या लोकांसाठी ते पवित्र स्थानातले भांडे मागून घेतले. और उसमें उसने मदिरा पी. आणि त्याच्यामध्ये तो दारू पेला, मदिरा पेला. उसी समय उस महल के किनारे एक मुख्य दीवार पर एक हाथ प्रकट हो गए. आणि त्याच वेळेला त्या महालामध्ये एक मुख्य भिंत होती, त्या भिंतीवर एक हात प्रकट झाला. और सबने उस हाथ को देखा. आणि सर्वांनी तो हात पाहिला. एक साधारण हाथ नहीं एक था. साधारण हात तो नव्हता. इज अ डिवाइन हैंड. वो एक दिव्य हाथ था, दिव्य. आणि तो जो हात होता एक दिव्य हात आला होता त्या भिंतीवर. और उस बड़े हाथ ने, एक सामर्थ्यशाली हाथ ने वहां पर दीवार पर कुछ लेख लिख आणि दिया. त्या सामर्थ्यशाली हाताने त्या दिव्य हाताने त्या भिंतीवर एक लिखाण लिहिलं. और सब हैरान परेशान हो गए. आणि सर्व ते हैरान झाले आणि परेशान डर झाले. गए. सर्व ते घाबरले. एक भयावह परिस्थिती वहां पर निर्माण तिथं हुई थी. भयावर परिस्थिती पूर्णतः निर्माण झाली. राजा ने बुलवाया, जाओ ज्ञानी लोगों को लेके आओ, सबको लेके आओ और इसको पढ़वाओ, इसका अर्थ क्या है मुझे आणि बताओ. राजाने ते वाचलं. राजा म्हणला ज्ञानी लोक बोलवा, सगळ्यांना बोलवा, जादूगर बोलवा, मांत्रिक बोलवा आणि हे जे लिखाण आहे ते काय लिहिलेलं आहे त्याचा अर्थ मला सांगा. और लोग आए, सब पढ़ने का प्रयास किया, किसी को पढ़ने नहीं आया. भरपूर ज्ञानी आले, मांत्रिक आले, आणि सगळे जण ते वाचत होते पण कोणाला त्याचा लिखाणाचा अर्थ सांगता येत तब नव्हता. दानियल को बुलवाया गया. त्यावेळेस दानियेलला बोलावण्यात और आलं. दानियल आने के बाद दानियल ने झुककर राजा को दंडवत कर दिया. आणि दानियल आल्यानंतर त्याने झुकून दानियेला राजाला दंडवत झाला. और फिर उसने उस लेख को पढ़ा. आणि नंतर त्या भिंतीवरचं लिखाण त्याने वाचलं. और वो एक स्वर्गीय लेख था. आणि तो लिखाण जे होतं एक स्वर्गीय लिखाण ते होतं. दानियल ने उस झुककर उस लेख को दंडवत कर कर कहा. आणि दानियेलने ते लिखाण वाचलं आणि त्याच्यासमोर झुकून दंडवत करून तो त्या म्हटला. और दानियल सबके सामने पढ़ने लगा. आणि दानियल सर्व राष्ट्रासमोर ते लिखाण वाचू लागला. वहां पर लिखा था, मने मने तकेल उफारसी. आणि त्या ठिकाणी लिहिलं होतं मने मने तके फारसी. मने मने तकेल उफारसी. मने मने तके फारसी. उसका अर्थ ये होता है, त्या लिखाणाचा अर्थ असा होतो, हे राजा, हे राजा तुझे गिना गया तुला गणलं गेलं, मापलं गेलं और तू कम आखा गया. आणि तू उन्हा भरला गेला. हे राजा, हे राजा तुझे उस तराजू में गिना गया तुला त्या मापामध्ये मोजलं गेलं और तू कम आखा गया. आणि तू उन्हा भरला, तू कमी भरला. तेरा राज्य चला गया. तुझं राज्य निघून गेलं. रिप्लेसमेंट. बदलाव.
स्वर्ग इस साल में निर्णय ले रहे हैं आणि स्वर्ग ह्या नवीन वर्षात निर्णय घेत आहे. रिप्लेसमेंट. बदलाव. बहुत से लोगों को स्वर्ग ने गिना. बरेचशा लोकांना स्वर्गाने मापलं, मोजलं. क्या आपको पता है, आपको लगता है हमें कोई नहीं देख रहा है. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं का तुम्हाला कोणी पाहत नाही? आप जो कर रहे हो मनमर्जी चल रही है. तुम्ही जी मनमर्जी करत आहात, स्वतःच्या इच्छेने करत आहात, तुम्हाला वाटतं का तुम्हाला आप कोणी? जो कर रहे हैं आपको लग रहा है सब कुछ कोई देखता नहीं, सबने आंखें बंद कर ली है. आणि तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जे करता सर्व कोणी पाहत नाही, सर्वांनी नेत्र बंद केलेले आहे. स्वर्ग खामोश है, इसका मतलब ये नहीं है वो नहीं देख रहा है. स्वर्ग शांत आहे याचा अर्थ असं नाही की स्वर्ग काही पाहत नाही. स्वर्ग आज एक्शन ले रहा है. आणि स्वर्ग आज ऍक्शन घेत आहे, कृती करत आहे. स्वर्ग ने एक्शन ले ली है. स्वर्गाने आता कृती करायला सुरुवात केलेली आहे. स्वर्ग डिसीजन ले चुका है. आणि स्वर्गाने निर्णय घेतलेला आहे. इट्स ओके. इट्स ओके. अब खत्म. आता संपलं. फिनिश. एवरीथिंग फिनिश. सर्व काही आता संपलं. रिप्लेसमेंट. बदलाव. रिप्लेसमेंट गोइंग. अभी रिप्लेसमेंट स्टार्ट हो रही है. आता बदलावाची आता सुरुवात झालेली आहे. उस राजा के जगह पर उसी रात्रि में, उसी रात में. आणि त्याच वेळेला दानिएलने सांगितल्यानंतर त्याच्या राज्यामध्ये त्याच रात्रीच्या वेळेला दारियावेश राजा की कत्ल की गई और उसके जगह दूसरा राजा. आणि दारियावेश जो राजा होता त्याचा त्या ठिकाणी खून केला गेला आणि त्याच्या जागेवर दुसरा राजा आला. रिप्लेसमेंट. बदलाव. परमेश्वर जब निर्णय लेता है, स्वर्ग जब निर्णय लेता है, उसके निर्णय को कोई नहीं रोक सकता. आणि परमेश्वर निर्णय घेतो, स्वर्ग ज्यावेळेस निर्णय घेतो त्याचा निर्णय कोणी थांबू शकत नाही, बदलू शकत नाही. तो इस साल या वर्षामध्ये परमेश्वर निर्णय ले रहे हैं. परमेश्वर निर्णय घेत आहे. चर्च के अंदर, मंडळीमध्ये, आपके जीवन के अंदर, तुमच्या जीवनामध्ये, आपके जीवन के बाहर, तुमच्या जीवनाच्या बाहेर जो कुछ करने जा रहे हैं, जे काही करणार आहे परमेश्वर करने जा रहे हैं. परमेश्वर करणार आहे. क्या आप उसके लिए तैयार हो? तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात का? अगर आप उस जगह पर हो, प्लीज बाद में ताली बजाना. मैं क्या बता रहा हूं उसको सुनो. तुम्ही ज्या ठिकाणी ज्या पदावर तिथं आहात ना, क्या आप उस जगह पर हो? तुम्ही त्या ठिकाणी आहात, योग्य हो, योग्य आहात, उचित काम कर रहे हो, चांगलं उचित काम करत आहात, परमेश्वर के राज्य को बढ़ा रहे हो, देवाचं राज्य वाढवत आहात, परमेश्वर की महिमा आपके द्वारा हो रही देवाचा है. गौरव तुमच्याद्वारे होतं का? क्या आप परमेश्वर के वचन को लोगों को बता रहे देवाचं हो? वचन तुम्ही लोकांना सांगता का? अगर नहीं कर रहे हो, जर आतापर्यंत तुम्ही करत नाही, रानी वस्ती के समान, राणी वस्ती सारखं उसने उस राजा की आज्ञा नहीं मानी. तिने तिच्या त्या राजाच्या आज्ञेचं पालन केलं नाही. राजा ने कहा फिर मेरे नजर में इसको नहीं लाना. आणि राजा म्हटला हिला माझ्या डोळ्या पुढे, माझ्या नजरेमध्ये इथून पुढे आणू नका. अगर ऐसे काम कर रहे हो, तुम्ही जर असं काम, असं कार्य करत आहात, स्वर्ग और एक निर्णय ले रहा है. स्वर्ग आणखी एक निर्णय घेत आहे. आपको समय दिया जा रहा है. तुम्हाला वेळ दिला जात आहे. आपको पश्चाताप करना है. तुम्हाला पश्चाताप करायचा. इस साल आपको पश्चाताप करना है. या वर्षामध्ये तुम्हाला पश्चाताप करायचा. मैंने इन सालों में ऐसे ही प्रभु तेरे कार्य को व्यतीत किया. एवढ्या वर्षापर्यंत मी देवाचं काम असंच घेतलं. सीरियसली काम नहीं किया. सिरियस गंभीरपणे मी देवाचं काम केलं नाही. मैं मेरे पास्टर को नहीं सुन रहा था. मी माझ्या पास्टरांचं ऐकत नव्हतो. मेरे परिवार का नहीं सुना. माझ्या कुटुंबाचं ऐकलं नाही. मैं लोगों का नहीं सुन रहा मी था. लोकांचं ऐकत नव्हतो. मैं अपनी चला रहा मी था. माझं स्वतःच चालवत होतो. लेकिन नहीं ईश्वर, परंतु आता इथून पुढे नाही माझ्या परमेश्वरा. तेरे वचन ने मुझे घायल कर दिया है. तुझ्या वचनाने माझ्या हृदयात कार्य केलेलं आहे. तेरे वचन ने मुझे घायल कर दिया है. तुझ्या वचनाने मला घायल केलं आहे. मैं निर्णय लेता हूं. मी निर्णय घेतो. मैं आज पश्चाताप करता मी हूं. आज पश्चाताप करतो. और नए साल से आणि ह्या नवीन वर्षापासून मैं खुदावन तेरी महिमा को बताने वाला हूँ. मी देवा तुझा गौरव प्रत्येक ठिकाणी सांगणार आहे. तेरे उस दरबार में मैं तेरे सामने खड़ा रहने के योग्य बनूंगा. मला तुझ्या दरबारात येऊन तुझ्या समोर उभा राहण्याच्या मला पात्र तेच बनायचं आहे. हे ईश्वर, मैं तेरे मुख को निहारना चाहता हे हूं. परमेश्वरा तुझं मुख मी निहाळून पाहू मैं इच्छितो. राजा के मुख को देखना मी चाहता त्या हूं. परमेश्वराच्या राजाचं मुख मी पाहू इच्छितो. मुझे क्षमा कर. प्रभू मला क्षमा कर. एक संधि मुझे दे दे. प्रभू फक्त एक संधी मला दे. केवल एक संधि. फक्त परमेश्वरा एक संधी. यही समय है हमें डिसीजन लेना. आणि प्रियानो, हीच वेळ आहे आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. स्वर्ग आपके लिए खड़ा है. स्वर्ग तुमच्यासाठी उभा आहे. आपका निर्णय इम्पोर्टेंट है. तुमचा निर्णय महत्वाचा आहे. स्वर्ग में पिता, पुत्र और पवित्र आत्मा आपके लिए खड़े हैं. स्वर्गामध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हासाठी उभे आहे. स्वर्ग ने निर्णय तो ले लिया है, स्वर्गाने निर्णय तर घेतला आहे, लेकिन आपके लिए स्वर्ग ने एक और निर्णय लिया है. आणि तुमच्यासाठी स्वर्गाने आणखी एक निर्णय घेतलेला आहे. स्वर्गीय पुत्र प्रभु यीशु ने कहा, पिता कृपा कर. आणि स्वर्गीय पुत्र प्रभू येशूने पित्याला म्हटलं की पित्या दया कर.
अनुग्रह कर परमेश्वर, अनुग्रह कर पित्या मेरे परमेश्वर. लोगों के लिए एक और संधि दे दे. माझ्या लेकरांसाठी माझ्या लोकांसाठी एक संधी दे पित्या. प्रियो, ये जो चांस आपके लिए आया है प्रियांनो, ही जी संधी तुमच्यासाठी आली आहे ना, ये अनमोल है. ही खूप अनमोल आज आहे. डिसीजन ले लीजिए. तुम्ही आजच निर्णय घेऊन टाका. आज ये डिसीजन ले लीजिए. आजच निर्णय घ्या. अपने आंखों को बंद करें. तुमच्या नेत्र बंद करा. प्रार्थना करेंगे. स्वर्गीय पिता, स्वर्गीय पिता, आज हम निर्णय लेते हैं. आज आम्ही निर्णय घेतो. 2022 तक हमने तेरे कार्य की, तेरी महिमा, तेरा ग्लोरी, तेरी शकीना जिस तरह से चाहिए, आणि देव 2022 पर्यंत तुझं गौरव, तुझी महिमा, तुझी ग्लोरी, शकीना जशी पाहिजे तशी अजूनपर्यंत प्रभु लोगों तक नहीं ले गई. लोकांपर्यंत घेऊन गेलो नाही. हमारे द्वारा लोग यीशु मसीह को नहीं जान पाए. आमच्यामुळे लोक येशूला ओळखू शकले नाही. तो प्रभु मैं क्षमा मांगता हूं. प्रभू, मी क्षमा मागतो. इसके बाद ऐसा नहीं होगा. इथून पुढे परत असं होणार नाही. हमारे द्वारा लोग यीशु मसीह को जानेंगे. आमच्या द्वारे लोकांनी येशू ख्रिस्ताला ओळखावं. हमारे चलने के द्वारा, बोलने के द्वारा, हर एक कार्य के द्वारा वे यीशु को ग्रहण करने आणि पाए. प्रभू, आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या चालण्याद्वारे, आमच्या वागण्याद्वारे लोकांनी येशूचा स्वीकार करावा. प्रभू, ऐसा होने दे प्रभु. असं होऊ दे प्रभू. यही हमारी प्रार्थना. हीच आमची प्रार्थना आहे. यीशु मसीह के नाम से. येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. आमीन. जोर से सब कहेंगे आमीन. आमेन. आमीन. आमेन. आमीन. आमेन. अब बहुत सारी